आगे बढ़ते. बरं, लास्ट सेशनला कुठपर्यंत भेटलेलं मला सांगा. आयोडीज झाल्या. इंट्राटोरियन डिव्हाइसेस मध्ये आपण किती टाईपच्या भेटल्या सांगा. 3 टाईपच्या. राईट ना. अय गँग, इकडे लक्ष द्या आता. इकडे लक्ष द्या. आयोडीज मध्ये आपण 3 टाईपच्या भेटलेत. पहिली कोणती होती सांगा. पहिली कोणती भेटली? नॉन मेडिकेटेड. दुसरी कॉपर रिलीजिंग. आणि तिसरी हार्मोनल. राईट ना. सो हार्मोनल मध्ये जे एक्झाम्पल भेटले ते कोणाचं होतं? हा, प्रोजेस्टरेट आणि LNG-20 लेव्हेनॉस्ट्रोजेल. राईट ना. LNG-20 ही बघायला भेटणार. नाव याच्यामध्ये एक मी तुम्हाला मेनली मेकॅनिझम इथे इन्क्लूड करून दिलेत. पण मला सांगा, हार्मोनल आयोडीजचं मेकॅनिझम समजले का? हार्मोनल आयोडीज पहिलं फंक्शन काय करते, काय अवॉइड करते सांगा. ते झालंच. हा, आली. बोला. काय? हा, याच्यामध्ये बघा काय असणार की स्पेसिफिकली सर्व्हिस हॉस्टेल, तर म्हणजे तिथे काय असणार, स्पर्म हॉस्टेल होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. त्यामध्ये अनसुटेबल करणार आहे. राईट. बघा त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रोसेस वाईज आपण घेऊया. जर का आयोडीज जर का इम्प्लांट केली तर डेफिनेटली त्या केसमध्ये काय असणार आहे, स्पर्मचं इजॅक्युलेशन जरी झालं तरी स्पर्म कुठे थांबणार आहे सांगा. सर्व्हिसच्या रिजन मध्ये. और काय असणार, युटेरस जवळ. युटेरस जवळ जर आले तर डेफिनेटली तिथं काय होणार की जो काय स्पर्म थांबलेला असणार आहे त्याच्यावरती फॅगोसायटोसिस प्रोसेस होईल, स्पर्म मरून जातील. दुसरी प्रोसेस काय असणार आहे की समजा आपण इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं जर का नाही, फक्त प्रोजेस्टेरॉन आपला होता ना. सो प्रोजेस्टेरॉन जर का हाय अमाऊंट मध्ये असेल तर डेफिनेटली काय होणार आहे मला सांगा. निगेटिव्ह फीडबॅक जाणार आहे. कोणत्या ग्लँडला? पिट्युटरी ग्लँड. काय रिलीज होणार नाहीत. FS आणि LH जर का झालं नाही तर मला सांगा फॉलिकलची डेव्हलपमेंट होणार आहे का? फॉलिकलची डेव्हलपमेंटच झाली नाही तर सायमल्टेनियसली तिथून बघा. आता आपण इथे डिस्कस काय केलेलं बघा. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड जी होती तिथून जर का काय केलं, निगेटिव्ह फीडबॅक कोणाचा केलाय? प्रोजेस्टेरॉनचा. हा प्रोजेस्टेरॉन कुठे आलाय समजत ना. युटेरस मधून बेसिकली येताना बघायला भेटणार, कारण युटेरस मध्ये याला आपण इम्प्लेट करून टाकलेलं. सो निगेटिव्ह फीडबॅक केला कोणाला? अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला. इथून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देतो, इथे 2 हार्मोन रिलीज मेनली होतात. एक तर काय असणार आहे LH आणि दुसरा काय असणार आहे FSH. राईट ना. सो FSH चं फंक्शन आपण डिस्कस केलेलं काय असं सांगा. येस ना. फॉलिकल काय असणार आहे, डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे. फॉलिकल डेव्हलप झालं तरी हार्मोन रिलीज होतो कोणता? काय असणार आहे? एस्ट्रोजन. एक मिनिट. ओके. काय असणार आहे? इस्ट्रोजन हा हार्मोन बेसिकली काय असणार, रिलीज होताना बघायला भेटणार आहे. आता इस्ट्रोजन मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे कोणासाठी? एक पर्टिक्युलरली ओव्युलेशन साठी आणि एंडोमेट्रियमचं फॉर्मेशन करण्यासाठी. आता इस्ट्रोजनची लेवल जर वाढली तर डेफिनेटली पॉझिटिव्ह फीडबॅक अँटेरियर पिट्युटरी ग्लँड द्यायचा. त्यामुळे कोणाला रिलीज व्हायचं? LH. आणि LH जर रिलीज झालं तर 2 टाईपचे फंक्शन होते. कोणते सांगा. LH चे 2 फंक्शन सांगा मला. काय असणार आहे? पहिलं काय असणार आहे? ओव्युलेशन येताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? ओव्युलेशन करून. दुसरं फंक्शन कॉर्पस लुटियमचं फॉर्मेशन करायचं आणि त्याला मेंटेन करायचं आहे. सो मेंटेन. और पहिल्यांदा काय मेन्शन करूया बघा. फॉर्मेशन अँड मेंटेनन्स ऑफ कॉर्पस लुटियम. राईट नाही. कोणाचं फंक्शन असणार आहे? LHचं. इथपर्यंत आपण बघितलं. आता इमेजिन करा जर का स्पेसिफिकली प्रोजेस्टेरॉनचा निगेटिव्ह फीडबॅक जर कोणाला गेला की पर्टिक्युलर अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला जर गेला तर पहिली गोष्ट मला सांगा, FHचं सिक्रेशन होणार आहे का? नाही होणार आहे. त्यामुळे फॉलिकलची डेव्हलपमेंट होणार आहे का? नाही होणार आहे. फॉलिकल डेव्हलप जर झालाच नाही तर इस्ट्रोजन पण रिलीज होणार नाहीये. आता इस्ट्रोजन जर का रिलीज झाला तर LH सिक्रेशन होणार आहे का? नाही. त्यामुळे ओव्युलेशन होणार आहे का? नाही. आणि इथं बेसिकली काय असणार, कॉर्पस लुटियम पण मेंटेन राहणार नाही. तर अल्टिमेटली आपण इथं कोणाला अवॉइड केलं? ओव्युलेशनला. राईट ना. आणि ओव्युलेशन जर पण म्हणजे झालंच नाही तर त्या केसमध्ये काय असणार आहे की कॉन्ट्रासेप्शन प्रॉपर परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. दुसरी गोष्ट काय असणार आहे, तर फॉलिकल डेव्हलपमेंट झालं नाही, इस्ट्रोजन जर रिलीज झाला नाही तर इस्ट्रोजन रिलीज जर झालं नाही तर मला सांगा एंडोमेट्रियम वॉल बनणार का? बट त्या फिमेल मध्ये कोण येत चाललंय सांगा? प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन एंडोमेट्रियम वॉल बनवलीच नाही बट तिला मेंटेन कोण करायला लागलाय? प्रोजेस्टेरॉन. बट इथं आता एक महत्वाचं स्टेटमेंट समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट. प्रोजेस्टेरॉन कॅन मेंटेन ओनली endometrium wall which secreted or formed by the काय असणार आहे? एस्ट्रोजन. काय स्टेटमेंटचं मिनिंग म्हणतंय? प्रोजेस्टेरॉन त्याच एंडोमेट्रियम वॉलला मेंटेन करतो जी एंडोमेट्रियम वॉल इस्ट्रोजन हार्मोननं बनवलेली आहे. मग आता मला सांगा, इथं इस्ट्रोजन आहे का रे? मग एंडोमेट्रियम वॉल बनवलंय का ना? मग सांगा प्रोजेस्टेरॉन कितीही रिलीज झाला तरी तो मेंटेन राहणार आहे का? नाही राहणार आहे. मग मला सांगा एंडोमेट्रियम वॉल जर मेंटेनच राहिलेला आहे तर इम्प्लांटेशन होणार आहे का? म्हणून आपण इथं मेनली मेन्शन काय केलं, इम्प्लांटेशन कसं असणार आहे? होणार नाही. युटेरस. राईट ना. कंडिशन मध्ये काय असणार आहे? युटेरस मेक अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन. विच हार्मोन? प्रोजेस्टेरॉन. क्लिअर झाले?
सो हे मेकॅनिझम आपण त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेतलं होतं. तिथपर्यंत समजले, राईट? आता देन त्यानंतर तुम्हाला ओरल पिल्स म्हणून आय पिल्स और ओरल पिल्सचा सेकंड बेसिकली काय केलं, एक टॉपिक दिलेला आहे, राईट ना? सो त्याच्याबद्दल आता आपण काय करणार आहे, मेनली डिस्कस करणार आहोत. बघा त्याच्यामध्ये काय होतं ना, बघायला भेटणार. सो ओरल पिल्स और ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स और आय पिल्स मेनली मेन्शन करतो. बघा जसं काय नाव होणार आहे, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स और त्याला म्हणतो आपण आय पिल्स. काय म्हणतो? आय पिल्स. हा शॉर्ट फॉर्म बेसिकली माहित असायला पाहिजे. काय असणार आहे? ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, राईट ना? नंबर ऑफ बेसिकली शॉर्ट फॉर्म तुमचे येत चाललेले आहेत, सो नोट डाऊन करून ठेवा. आता या बेसिकली पिल्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये दोन टाइपचे एक्झाम्पल आपण इथे काय करणार आहे, मेनली डिस्कस करून घेतोय. नाव द फर्स्ट वन इज नथिंग बट काय असणार आहे, स्टेरॉइडल पिल्स. कोणते असणार आहेत? स्टेरॉइडल. स्टेरॉइडल पिल्स आहेत त्यांना बघायला भेटतील. आणि दुसरे जे असणार आहे ते कोणते असणार आहे याच्यामध्ये? नॉन स्टेरॉइडल पिल्स बघायला भेटणार आहेत. नॉन स्टेरॉइडल. ओके. आता स्टेरॉइडल मध्ये, नॉन स्टेरॉइडल मध्ये एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर नॉन स्टेरॉइडल मध्ये कोण असणार आहे? सहेली. काय असणार आहे? सहेली येताना बघायला भेटणार. आणि या ठिकाणी जर घ्यायचं म्हटलं तर एक्झाम्पल तुम्हाला कसं असणार आहे बघा, स्टेरॉइडल मध्ये दोन टाईपचे येताना बघायला भेटणार आहे. स्टेरॉइडल मध्ये पण काय झाले, दोन टाईप. फर्स्ट वन जो टाईप येणार तो कोणता असणार आहे? इस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टेरॉन. यांच्यामध्ये दुसरा एक असणार तो ओनली प्रोजेस्टेरॉन. ओनली काय असणार आहे? प्रोजेस्टेरॉन येताना बघायला. क्लिअर होते? सो या केसमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या एक्झाम्पल मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर एक्झाम्पल येणार आहे तुमचं माला टी. एनसाठी मध्ये नाही दिलेलं बाळांनो, माला टी. तर माला एम, माला एन बेसिकली अशी नावं दिली जातात. प्रोजेस्टेरॉन ओनली मध्ये घेतले तर मिनी पिल नावाची एक टॅबलेट असते. मिनी पिल. मिनी पिल्स एक टॅबलेट त्यांना बघायला भेटेल. इथपर्यंत अंडरस्टँड होते का मला सांगा? क्लिअर झाले? स्टेरॉइडल मध्ये म्हणजे काय असणार? ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मध्ये पहिले कोणतं घेतलं? स्टेरॉइडल. दुसरं कोणतं गेलं? नॉन स्टेरॉइडल. स्टेरॉइडल मध्ये पण दोन टाइप, एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कॉम्बिनेशन असणार आहे इथं. आणि ओनली कोणाचे असणार आहे? येस. आता इथं जे एनसीईआरटीने तुम्हाला इथे टॉपिक जो दिलाय का नाही, तो मेनली काय करा, आता व्यवस्थित चेकआउट करा, कारण की हे तुमचं कन्फ्युजन करण्याची पॉसिबिलिटी आहे. एनसीईआरटी जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर पेज नंबर 45 वरती एक छोटासा पॅराग्राफ दिला ना तुम्हाला इथं, राईट? काय असणार आहे? पॅराग्राफ दिलेला आहे. तो पॅराग्राफ मध्ये आपण काय करणार आहे की इथं मेनली डिस्कस करणार आहोत. बघा याच्यामध्ये काय दिले, कशा पद्धतीने क्लॅरिटी होतो. आता मला सांगा, त्या जर का पर्टिक्युलरली तुम्ही कंटिन्यू मध्ये भेटत 21 दिवसांची काय असणार गोळीचा तुम्हाला काय केलं माहिती आहे का, कोर्स दिलेला आहे. किती असणार आहे? 21 दिवस. 21 दिवस म्हणजे किती वीक होतील मला सांगा? 3 वीक्स. 7 3 21 बरोबर आहे ना? 3 वीक पर्यंत आपण डिस्कस करणार आहे. सो टॅबलेट बघा मी तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून देतो. 1 2 3 4 5 6 7, राईट ना? अशा तुमच्या काय असणार आहेत? 7 टॅबलेट. अशा ओव्हरऑल वीक जर घ्यायचे म्हणजे तर किती असणार आहेत? 3 वीक्स मध्ये बेसिकली आपण डिस्कस करू शकतो. सेकंड वीक आणि हा थर्ड वीक. क्लिअर झाले पर्यंत? देन त्यानंतर यांच्यामध्ये एस्पेशली अजून काय असणार, अजून एक टॅबलेट आपण इथे डिस्कस करतो. ते असतात आयर्न. कोणाचे असणार आहेत? आयर्नच्या एफीच्या बेसिकली काय असणार टॅबलेट 7 दिवसांसाठी इथे मेनली येताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होते? समस्या याच्यामध्ये काय असणार आहे? आता इथे कंडिशन काय चाललंय, कधी घ्यायची, कसं मेकॅनिझम होतं, ते सगळं व्यवस्थित थोडंसं काय करायला डिस्कस करू. तुम्हाला एनसीईआरटी सजेस्ट करते 45 पेज वरती की जी बेसिकली तुमची काय असणार 21 डेजचा जो कोर्स असणार, तो कोर्स कधी घ्यायचा आहे? ज्यावेळी एखाद्या फिमेल म्हणजे मेन्स्ट्रुएशन चालू होतं विदिन 2 to 3 or 3 to 5 डेजच्या आत घ्यायला सांगितलेले आहे. राईट ना? टॅबलेट इमिजिएटली चालू करायची. फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा एक फिमेल आहे. त्या फिमेल मध्ये इमॅजिन करूया आपण काय माहितीये का, 1 जानेवारीला, राईट ना? 1 जानेवारीला काय झालं समजा तिच्यामध्ये काय झाले, मेन्स्ट्रुएशन समजा जर आले, राईट ना? मेन्स्ट्रुएशन कधी आले? 1 जानेवारीला जर आले असतील तर मला सांगा तिच्यामध्ये 2 3 4 5 जानेवारी पर्यंत त्यानं कधी पण घ्यायला पाहिजे टॅबलेट, राईट ना? कधी पण घ्यायला पाहिजे. बट इन जनरल मध्ये गायनाकोलॉजिस्ट सजेस्ट करतात तिनं कधी घ्यायला पाहिजे? 2 जानेवारी पासूनच घ्यायला पाहिजे. कधी घ्यायचं? 2 जानेवारी. म्हणजे मला सांगा मेन्स्ट्रुएशनचा कोणता डे असणार आहे? फर्स्ट सेकंड थर्ड. सेकंड डे पासून, राईट ना? इथून काय करायला पाहिजे? आपण टॅबलेट चालू करायला पाहिजे. इथं काय असणार आहे? टॅबलेट चालू झाली, राईट ना? आता ती फिमेलची असणार आहे. नेक्स्ट किती दिवसांपर्यंत? 21 डेज पर्यंत काय असणार आहे? टॅबलेट घेताना बघायला भेटणार आहे. म्हणजे 2 जानेवारी टू काय असणार आहे? 22, राईट ना? 21 दिवसापर्यंत घेतली असती तर 21 झाले असते, बट एक दिवस पहिला स्किप केला ना आपण, त्यामुळे झाले किती? 22. तर इथं ती काय असणार टॅबलेट आता घ्यायला चालू केली, राईट ना? इच अँड एव्हरी डे रेग्युलरली काय असणार आहे, त्याशी टॅबलेट घेत चाललेली आहे. सो टॅबलेट जर घेत गेली तर अल्टिमेटली 21 डेजला काय असणार आहे स्पेसिफिकली तिचा तो डे संपणार आहे, राईट ना? म्हणजे काय असणार आहे? 22 जानेवारी जे असणार आहे इथं तिचे काय झालं की टॅबलेट जे रेग्युलरली संपतात. आता याच्यामध्ये एक दिवस जरी स्किप झाला तरी लोच आहे का?
हार्मोनचा इम्बॅलन्स होणार आहे. आर्टिफिशियल हार्मोन तुमच्या बॉडीमध्ये चाललेत, कोणता? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर हे तुमच्या बॉडीमध्ये बघा कसं मेकॅनिझम परफॉर्म करणार आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे. आता यांचं मेकॅनिझम जर डिस्कस करायला गेलं तर बघा इथे काय होतं. मला हे सांगा, या फिमेलमध्ये इस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टेरॉन जर का हाय अमाऊंट मध्ये जर जात असेल तर हे डेफिनेटली इनहिबिट करणार आहेत कोणाला? LH अँड काय असणार आहे? FSH. आता हे जर का दोन जर का याच्यामध्ये इनहिबिट जर झालेत तर कोणती प्रोसिजर होणार नाही? ओव्युलेशन होणारच नाही ना. अरे अंडरस्टँड होते का? देर इज अ नो ओव्युलेशन होणारच नाही. मग मला सांगा, ही फिमेल मध्ये प्रेग्नन्सी राहणार आहे का? संबंधच येत नाही. क्लॅरिटी येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे, फिमेल मध्ये पर्टिक्युलरली काय असणार आहे, जो काय टाइम पिरियड चालू असणार आहे ना त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुएशन जसं संपणार आहे इमिजिएटली याच्यामध्ये काय असणार आहे, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हाय अमाऊंट मध्ये आर्टिफिशियली दिल्यामुळं इमिजिएटली चालू काय होणार आहे, एंडोमेट्रियम वॉल बनायला आणि त्याला मेंटेन करायला. राईट ना. तर प्रोसिजर चालू होताना बघायला भेटणार. असं कधीपर्यंत असणार आहे, जोपर्यंत 21 टॅबलेट संपत नाहीत तोपर्यंत. क्लिअर येतपर्यंत. आता त्यानंतर 22 डेला जर का हिनं बेसिकली काय केलं माहितीये का, की टॅबलेट जर इथं संपल्या राईट ना, तर तिला एनसीटी सांगते काय, नेक्स्ट 7 दिवसांचा गॅप घ्यायचा. 7 दिवस घ्यायचाय, गॅप घ्यायचाय. आणि गॅप घेतल्यानंतर परत काय करायचं, की तिला बेसिकली सेकंड ट्रिप चालू आहे, जोपर्यंत बेसिकली तिला कन्सेप्शन नकोय तोपर्यंत. राईट ना, जोपर्यंत तिला प्रेग्नन्सी नकोय तोपर्यंत. पण इथे जनरल मध्ये डॉक्टर काय करतात बाळांनो माहितीये का, इथे स्ट्रिप मध्ये पुढच्या 7 गोळ्या कंटिन्यू ठेवताना बघायला भेटणार. राईट ना, 7 गोळ्या असणार कंटिन्यू राहताना बघायला भेटणार. सो समजून घ्या, पहिल्या ह्या ज्या काय बेसिकली 21 टॅबलेट्स येताना बघायला भेटणार आहेत, ह्या माझ्या कशा असणार आहेत, स्टिरॉइडल आहेत. स्टिरॉइडल येताना बघायला भेटणार आहेत. आणि 7 नेक्स्टच्या बेसिकली तुम्हाला 7 टॅबलेट ज्या बघायला भेटणार आहेत, त्या 7 टॅबलेट्स नॉन स्टिरॉइडल असतात. नॉन स्टिरॉइडल. ओके. तर यांच्यामध्ये कॉम्पोजिशन कोणाचं आहे? कॉम्पोजिशन तर बघायला भेटणार आहे Fe+, म्हणजे काय असणार आहे, Fe2+ मेंटेनेशन करतो आयन. आयनच्या बेसिकली असणारे टॅबलेट्स येताना बघा, आयन्स टॅबलेट मेंटेनेशन करून घेतोय. आता आयन टॅबलेट्स का घ्यायचं, कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगतो. का घ्यायचं त्याचं रिझन काय असणार क्लिअर होतं. मला सांगा, 22 जानेवारीला जर का इथं स्पेसिफिकली या फिमेलची टॅबलेट जर का स्टिरॉइड स्टेप जर संपली असेल, तर मला सांगा तिच्या बॉडीमध्ये एक शॉक बसणार आहे. सडनली इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल शटडाऊन होताना बघायला भेटणार आहे. बरोबर ना. रोज काय करते माहितीये का ती बॉडी, रोज तिची फिमेल असणार आहे. प्रयत्न एक टाइम फिक्स करून टाकला, कधी बाबा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर एक गोळी कंपल्सरी घ्यायची. 10 वाजता रेग्युलरली झोपायचे टायमिंग आहे. 10 वाजता अलाराम लावला, गोळी खायची. राईट ना. असं होऊन जातंय ना, ते विसरून जातात. राईट ना. तुम्हाला बेसिकली जर डॉक्टरने गोळ्या दिल्यात राईट ना, 7 दिवसांचा 3 दिवसाचा डोस, सकाळची घेतली तर रात्रीची राहत्या, रात्रीची घेतली तर सकाळची राहत्या, दुपारचा माहितच नाही घ्यायची का असते नसते. राईट ना. तर अशा केसेस मध्ये मला सांगा, अशी जर केस होतं ना असं, अरे विसरता की नाही, मग असं जर का गोळ्या एखाद्या पर्टिक्युलरली घेत असेल तिकडे काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं बेसिकली ओव्हरकम करू शकतो. बट इमॅजिन करा, एखाद्या फिमेलला जिला प्रेग्नन्सी नको आहे आणि तिनं जर काही टॅबलेट घेणं जर थांबवलं, धप्पा घे, एक दिवस तू मिस केलंस पण आता तुला काय भेटलं, प्रेग्नन्सी राहणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये कॉन्शियस राहणं जास्त गरजेचं आहे. एक दिवस मिस झालं, त्यानंतर जर का इथं हार्मोनची एक लेवल जरी कमी झाली प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजनची, तर इमिजिएटली त्या फिमेलमध्ये कोण रिलीज होणार आहेत, LH आणि FSH. आणि LH आणि FSH जर का वाढले तर काय होणार आहे, तुमचं ओव्युलेशन होऊन जाईल. ओव्युलेशन झालं आणि त्या केसमध्ये कॉयटस जर झाला तर प्रेग्नन्सी राहणार आहे. राईट ना. एस्ट्रोडल हार्मोनचे काही म्हणजे काय फायदा आहे का सांगा? नाही. म्हणून असे फेल होऊ शकते कधी कधी. म्हणून बेसिकली आपण काय करायला पाहिजे, रेग्युलरली टॅबलेट घेणं गरजेचं आहे. जसं त्या फिमेलमध्ये 22 डेज मध्ये जशी बेसिकली काय असणार आहे, टॅबलेट सगळ्या संपतील ना, तिने इमिजिएटली, आता मला सांगा इथे दिवस कोणता आला रे, 23 जानेवारी. ती काय घेणार सांगा, ही टॅबलेट घेणार, कोणाची ही, आयनची घेणार आहे, ही टॅबलेट तिने घेतली. त्यानंतर गेलं 24, 25, 26 इथपर्यंत तिने समजा टॅबलेट घेतल्या. राईट ना, टॅबलेट घेऊन टाकले. आता कंटिन्युअसली जेव्हा टॅबलेट ती घेत राहताना बघायला भेटणार आहे, या स्पेसिफिकली टाइम पिरियड मध्ये ती स्वतःच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन घेते का आता? मग सडनली इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन आता कमी होणार आहे. जर सडनली इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन जर का कमी जर झाला, तर मला सांगा त्या फिमेल मध्ये काय चालू होणार आहे, मेन्स्ट्रुएशन येणार ना. अरे समजतंय का, काय होणार आहे, मेन्स्ट्रुएशन येणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट, जी एंडोमेट्रियम वॉल मेंटेन करणारे हार्मोन होते ते हार्मोन आता बॉडीमध्ये येतच नाहीत. त्या केसमध्ये काय केलं जाणार आहे, येस मेन्स्ट्रुएशन चालू होणार आहे. आता समजा इन केस त्या फिमेलने काय केलं माहितीये का, 4 दिवस आयनचे टॅबलेट घेतल्या पण तिला मेन्स्ट्रुएशन नाही आलं. पण जसा बेसिकली काय झाला, की याच्यामध्ये 27 जानेवारीचा दिवस आला, इथं इमिजिएटली तिच्यामध्ये काय झालं सांगा मला, इथं मेन्स्ट्रुएशन चालू झालं. मेन्स्ट्रुएशन काय झालं, चालू झालं. आता नेक्स्ट महिन्यामध्ये पण तिला काय नकोय, प्रेग्नन्सी नकोय. राईट ना. तर हिचा 28
जो डे असणार आहे ना 28 डेज असणार आहे तो सेकंड डे ऑफ मेन्स्ट्रुएशन असणार आहे. तिने इमिजिएटली काय करायची सेकंड स्ट्रीप चालू करून टाकायची. समजलं काय म्हणते ते? गेलं डोक्यावर. पुन्हा एकदा सांगतोय नीट समजून घ्या. त्या फिमेलनं 1 जानेवारीला मेन्स्ट्रुएशन आलं होतं. सेकंड डेला पहिली स्ट्रीप चालू केली. 22 डे पर्यंत सगळ्या गोळ्या संपल्या. कोणत्या स्टेरॉइडल नॉन स्टेरॉइडल? बरोबर आहे. बॉडीमध्ये कोणत्या हार्मोनची लेवल वाढल्या? कोणती लेवल कमी आहे? बरोबर आहे. आता मला सांगा 22 जानेवारीला संपली, 21 दिवस गोळ्या संपल्या, 21 दिवसाचा कोर्स संपला. 23rd राईट ना जो दिवस असणार आहे 23rd दिवस असणार आहे त्या दिवशी तिनं स्टेरॉइडल गोळ्या घेतल्यात का? नाही. तिनं कोणती गोळी घेतली? आयनची टॅब्लेट नॉन स्टेरॉइडल असणार आहे. आता हिनं गोळ्या नाही घेतल्या तरी चालेल. आता तुम्ही म्हणसाल की सर का बरं बेसिकली आपण आयनचीच गोळी घ्यायची तर समजून घ्या. जी फिमेल मेन्स्युरेशन फेज मध्ये असते डेफिनेटली तिच्या बॉडीमधून काय होणार आहे कंटिन्युअसली फ्लो ऑफ ब्लिडिंग होणार आहे. राईट ना कंटिन्युअसली ब्लड जाताना बघायला भेटणार आहे. 5 डेज जर घेतले तर पहिले 2 to 3 डेज हेवी फ्लो जाताना बघायला भेटणार आहे. आणि या केसमध्ये जर का त्या फिमेलच्या बॉडीमधून ब्लिडिंग जर का वॉशआउट जर होतं ब्लिडिंग जर होत असेल तर डेफिनेटली तिला बेसिकली डिफिशियन्सी होती आयनची. तर एफईची डिफिशियन्सी होताना बघायला भेटणार बिकॉज ऑफ वॉट आरबीसी बेसिकली वॉशआउट होत चालत आणि आरबीसी वरती कोण प्रेझेंट आहे? हिमोग्लोबिन हिम पार्ट असणार आहे. तर या केसमध्ये त्यांना हिमोग्लोबिनची वर बेसिकली काय असणार आहे एचबी रिड्यूस होताना बघायला भेटणार आहे. मग अशा गर्ल्समध्ये किंवा अशा फिमेलमध्ये डॉक्टर सजेस्ट करतात काय एचबी लो झालेला आहे खाणं चांगलं वाढवा आणि आयर्न कंटेनिंग फूड खा किंवा आयर्न कंटेनिंग आयर्नच्या टॅबलेट्स घ्या ती केस होणार आहे. सो मला सांगा या फिमेलमध्ये जर का आर्टिफिशियली एंडोमेट्रियम वॉल जर का तुम्ही बनवले आर्टिफिशियली तिला जर का मेंटेन करून ठेवले असेल तर डेफिनेटली या केसमध्ये तिच्यामध्ये जे ब्लिडिंगचा फ्लो असणार आहे तो म्हणजे मायनर असणार आहे का मेजर असणार आहे? मेजर होणार आहे ना मग इथं ब्लिडिंग पण जास्त होणार आहे. मग तिला प्रोबॅबिलिटी आहे कोणाची? आयनची डिफिशियन्सी होण्याची. म्हणून त्या फिमेलला आपण 4 दिवस काय गोळ्या दिल्यात आयनच्या म्हणजे आयनची डिफिशियन्सी पण तिला जास्त होणार नाहीये ही प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून टाकते. राईट. पण आता या दिवसांमध्ये जर का इन केस त्या जो 7 दिवसांचा गॅप मेनली मेन्शन केला होता आपण टॅबलेट घेतो का याच्यामध्ये स्टेरॉइडल नाही. या 6 दिवसांच्या फक्त आपण टॅबलेट कोणत्या असणार आहेत नॉन स्टेरॉइडल आयनच्या. और काही केसेस मध्ये जर का नाही घ्यायची तर तुम्ही घेऊ पण शकत नाही त्यासाठी कंपल्सरी नाही राहत. बट दिस आर काय असणारे प्रिकॉशन आहे आयनची डिफिशियन्सी होऊ नये म्हणून हे घ्यायला पाहिजे. म्हणजे 7 दिवसाचा जो गॅप आपण घेतलेला आहे स्टेरॉइडल पिल्सचा त्या केसमध्ये जर का फिमेल मध्ये काय आली मेन्स्ट्रुएशन जर आली आता मेन्स्ट्रुएशन 7 दिवसात कधी पण येईल. ज्या दिवशी गोळी घेणं बंद केलं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कधी पण येईल किंवा 7 दिवसानंतर पण येईल सांगू शकत नाहीये. जर समजा 7 दिवसानंतर जर का त्याच्यामध्ये आले म्हणजे आता मला सांगा 7 दिवस म्हणजे किती झालं याच्यामध्ये इथे आला बेसिकली आपला 29 आला 30 जानेवारीला पण बेसिकली त्याच्यामध्ये काय होऊ शकतात मेन्स्ट्रुएशन होऊ शकतात. मग मला सांगा तिनं 31ला नेक्स्ट स्टेप चालू करायला पाहिजे. कधी पण येईल त्याच्यात काही फिक्स नाही कधी पण येईल मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथे देऊन टाकले 26 डे पर्यंत तिने काय केलं मेन्स्ट्रुएशन आलं नाही कधी आलं 27ला तर तिने काय चालू केलं मेन्स्ट्रुएशन आलं तर सेकंड डे पासून काय चालू केली आपली नेक्स्ट ट्रिप. सो नेक्स्ट ट्रिप ही अप टू कधीपर्यंत असणार आहे पुन्हा 21 डेज पर्यंत असणार आहे. 21 डेज नंतर ना इमिजिएटली तिने बेसिकली 17 काय सॉरी त्याच्यामध्ये काय असणार आहे सगळ्या तिच्या टॅबलेट संपताना बघायला भेटणार आहेत. आणि इमिजिएटली परत ती चालू का करणार आहेत आयनची टॅबलेट. आयनची टॅबलेट घेत असताना त्या 7 दिवसात तिला कधी मेन्स्ट्रुएशन येऊ शकतं. ते मेन्स्ट्रुएशन जर आलं राईट ना दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी तर ज्या दिवशी मेन्स्ट्रुएशन आले तिच्या लगेच इमिजिएटली दुसऱ्या दिवशी काय करायला पाहिजे तिनं नेक्स्ट सेकंड स्ट्रीप चालू करायला पाहिजे पुढचा तिसरा महिना चालू झाला थर्ड स्ट्रीप चालू झाली. अशी कधीपर्यंत करणार ती जोपर्यंत तिला प्रेग्नन्सी नकोय तोपर्यंत. आता मला सगळ्या गोष्टीमध्ये त्या फिमेलच्या बॉडीमध्ये एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये कोण एंटर करतोय रे? एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये प्रोजेस्टेरॉन आला. मग मला सांगा या केसमध्ये त्या फिमेलच्या बॉडीमध्ये आता तिची फिमेलची बॉडी ज्यावेळी डिझायर करणार आहे काय प्रेग्नन्सी ठेवायची आहे, तर नॅचरली त्याच्यामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन होणं इझिली होणार आहे. बॉडी हॅबिच्युअल झाली त्यासाठी आर्टिफिशियल इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन राईट ना. तिचे रिसेप्टर आता ऍक्टिव्हच होणार नाहीत त्यासाठी की लो अमाऊंट मध्ये जो काय सिग्नल येणार आहे त्यासाठी ऍक्टिव्हिटीज होणार नाहीत. मग मला सांगा अशा फिमेलमध्ये इन फ्युचरमध्ये इनफर्टिलिटीचा इश्यू होऊ शकतो का नाही? होऊ शकतो ना. प्रोबॅबिलिटी आहे ना. राईट ना. म्हणजे समजा तिने काय केलं माहितीये का 3 महिन्यांसाठी तिला काय नकोय प्रेग्नन्सी नकोय 3 महिन्यांसाठी तिने जर का कंटिन्युअसली घेतले तर नेक्स्ट 3 मंथ्स मध्ये तिने जर का डिझायर केलं की प्रेग्नन्सी व्हावी तर ती पॉसिबिलिटी खूप कमी. तिला ऑलमोस्ट 6 महिने वेट करावं लागतं बिकॉज ऑफ वॉट इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन नॉर्मलाइज होण्यासाठी बॉडी पुन्हा कॅपेबल होण्यासाठी. त्या केसमध्ये असणार म्हणजे बघा यूज तर आहे बट त्याचा म्हणजे काय असणार आहे ड्रॉबॅक जो असणार आहे तो त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. अंडरस्टँड होते. सर बेसला आपण काय करू शकतो की अशा पद्धतीने युटिलाइज करून घेऊ शकतो. क्लिअर झाले. आता एनसीडीचा तो कंटेंट वाचा बघा त्याच्यामध्ये काय डाऊट होते का वाचा तो एनसीडीचा.
आयपीचा कंटेंट आहे ना आपला, तो वाचा. त्याच्यामध्ये बघा काय दिलंय का, काय समजत नाही काय. ओके, एन डाऊट. आता मला सांगा, दुसरी जर का कंडिशन आपण याच्यामध्ये डिस्कस करत असाल, कोणती वाली, की याच्यामध्ये असणार आहे, येस, मेकॅनिझम दिला असणार आहे मिनी पिलचं, ओनली काय असणार आहे तुम्हाला, प्रोजेस्टेरॉन इथं इंटिमेशन करून दिलंय. आता मला सांगा, जसं आपण पर्टिक्युलरली आयोडीज LN20 आपण घेतलेली, कोणत्या टाईपची होती मला सांगा याच्यामध्ये, हार्मोनल होती, प्रोजेस्टेरेट और LN20, त्याच्यामध्ये मला सांगा दोन्ही केसमध्ये आपण काय यूज केला होता, प्रोजेस्टेरॉन. मग एक्झॅक्टली सेम कंडिशन इथे पण होणार आहे, राईट ना. प्रोजेस्टेरॉन येणार आहे, हाय अमाऊंट मध्ये सिक्रेशन झाल्यामुळे LH आणि FSH इनिबिशन होणार आहे. LH FSH न रिलीज झाल्यामुळे ओव्ह्युलेशन होणार नाही, राईट ना. स्पर्म तिथेच बेसिकली हॉस्टेल होताना बघायला भेटणार आहे. त्या केसमध्ये बेसिकली डिस्कस करू शकतो. सेकंड थिंग, मला सांगा, इथे एक म्युकसल प्लग पण लागणार आहे, दाखवलं तुम्हाला प्लग, राईट ना. प्रोजेस्टेरॉन काय करणार आहे, एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये प्लग क्रिएट करणार आहे. त्या प्लग मुळे मला सांगा, स्पर्म वजानामधून और वजनल कॅनल मधून युटरस मध्ये एंटर करणार आहेत का, नाही करणार आहेत. मग ऑब्विसली स्पर्म तिथे राहणार आहेत. स्पर्म जर का तिथे राहिले तर त्यांच्यावरती ऍक्शन होणार आहे, कोणाची, फॅगोसायटिक सेलची, मॅक्रोफाज, और इव्हन कोण असणार आहे, न्यूट्रोफिल. कोण असणार आहे, न्यूट्रोफिल्स. अंडरस्टँड होते, हे प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये बघितली. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, प्रोजेस्टेरॉन जर एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये झाला तर डेफिनेटली काय असणार आहे, की जरी फॉलिकलची डेव्हलपमेंट नाही झाली तर इस्ट्रोजन येणार नाही, आणि इस्ट्रोजन काय करू शकणार नाही मला सांगा, एंडोमेट्रियम वॉल बनवणार नाही. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे कोणासाठी, इम्प्लांटेशन साठी. युटरस मेक अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन. तुम्हाला सांगायच्या काय वेगळं आहे का, नाही. सेम कंडिशन मध्ये मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार. सो
ही कंडिशन दिली जाते. पण आता म्हणत असाल की सर, जर का आपलं बेसिकली मेकॅनिझम इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन इतक्या चांगल्या पद्धतीने करते, मग प्रोजेस्टेरॉनची घ्यायची काय गरज आहे? दुसरी टॅबलेट घ्यायची काय गरज आहे? पण गरज आहे. कसं बघा, समजा इन केस एक फिमेल असणार आहे. इन जनरल मध्ये फिमेल मध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. ब्रेस्ट कॅन्सर घ्या, सर्व्हायकल कॅन्सर घ्या, वजानल कॅनल, युटरस कॅन्सर, आपण डिफरंट डिफरंट टाईपचे कॅन्सर डिस्कस करतो ना. सो त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर एक टाईप बेसिकली मेंटेनेशन करून झालं. आता सिच्युएशन काय होते बघा, एक फिमेल जर का तिला काय झालंय, ब्रेस्ट कॅन्सर जर झाला असेल, तिच्यामध्ये काय होतं बाळानं, की पर्टिक्युलरली ज्यावेळी आपण समजा एज आपण डिस्कस करूया थोडंसं, 30-35 एज मध्ये बेसिकली ती फिमेल आहे. तिला काय झालंय, ब्रेस्ट कॅन्सर झालेलं आहे. आणि तिची अशी इच्छा आहे की बाबा मला बेसिकली या केसमध्ये काय नकोय, की बाबा प्रेग्नन्सी नकोय. ऑब्विसली ब्रेस्ट कॅन्सर मध्ये ती थोडी नाही इमॅजिन करणार आहे की स्पेसिफिकली प्रेग्नन्सी हवी आहे म्हणून, कारण की प्रेग्नन्सी जर राहिली तर बेबीला काय करावं लागणार आहे, ब्रेस्ट फिडिंग करावं लागणार आहे. आणि या केसमध्ये तिचं मेटाबॉलिझम रेट वाढताना बघायला भेटणार आहे. आणि मेटाबॉलिझमचा रेट जर वाढला तर डेफिनेटली ब्रेस्ट कॅन्सरची पण ग्रोथ जास्त होणार. त्यामुळे ऑब्विसली डिझायर करणार आहे काय, मला प्रेग्नन्सी नकोय. पण सेक्शुअल डिझायर ते थांबणार नाही, ते तर येतच राहणार आहे. मग त्या केसमध्ये जर का ते तिच्या हसबंड बरोबर कॉन्टॅक्ट जर करायचा प्लॅन जर करत असेल, तर डेफिनेटली तिला काय नकोय, प्रेग्नन्सी नकोय. तर ती पहिल्यांदा काय करणार आहे, चला बाबा मला काय माहिती आहे, आयपीएल घ्या कोणती असणार त्याच्यामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन मला तिने घेतली समजा. तर मला सांगा याच्यामध्ये काय होईल माहिती आहे का, इस्ट्रोजन जसं त्याच्या बॉडीमध्ये एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे, तिला इमिजिएटली स्टिम्युलेशन भेटणार आहे तिच्या कॅन्सरस सेलला. म्हणजे हा जो पर्टिक्युलरली इस्ट्रोजन आहे एक टाइपचा काय असणार आहे, कॅन्सर सेलला ऍक्टिव्हेटर आहे. आपण मेनली मेन्शन करतो कार्सिनोजेनिक कंपाऊंड आहे. कोण आहे, कार्सिनोजेनिक कंपाऊंड. कार्सिनोजेनिक कंपाऊंड म्हणजे काय, असा कंपाऊंड जो मेनली रिस्पॉन्सिबल असतो कॅन्सर कॉज करण्यासाठी. मग मला सांगा, अशा फिमेलनं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कंटेनिंग जी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल असणार आहे ती घ्यायला पाहिजे का, नाही घ्यायला पाहिजे. राईट ना, तिला मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. सो हा पॉईंट त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिला. बट तिला काय पाहिजे, प्रेग्नन्सी नको आहे. तर प्रेग्नन्सी नको घेण्यासाठी प्रोजेस्टेरॉनची ते टॅबलेट देऊ शकतो ना. मग आपल्याकडे ओनली प्रोजेस्टेरॉन स्टेरॉइडल कंटेनिंग ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे का, आहे ना. मग ती बेसिकली फिमेल ठीक आहे. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही गायनाकोलॉजिस्ट बनताय तर एखाद्या बेसिकली गर्लला किंवा एखाद्या फिमेलला काय द्यायचं तुम्हाला, कॉन्ट्रासेप्टिव्ह त्याच्यात तुम्हाला त्याची बॅकग्राऊंड हिस्ट्री माहित असणं गरजेचं आहे. जर हिस्ट्री माहित नसेल तर इश्यू क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे स्पेशली जेव्हा कधी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स और जेव्हा कधी तुम्ही एखाद्या बेसिकली पेशंट बरोबर डिस्कशन करताना, त्यावेळी तुमचा कसा कॉन्शियस आहे, तुम्ही किती एकदम चांगल्या पद्धतीने त्यांना म्हणजे कन्सल्ट करता हे जास्त मॅटर करते. यू हॅव टू द बेसिकली दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. राईट ना, बाकी सगळा बेसिकली बॅकग्राऊंड काढून घ्यायचा, कोणत्या टाईपचे बेसिकली इन्फेक्शन वगैरे झालेत का, कॅन्सरस कंडिशन कोणती झाली का नाही हे आयडेंटिफाय करा. मग त्यानंतर मेडिकेशन द्या. मग तुमचं मेडिकेशन एक्झॅक्टली होणार आहे. नाही तर तुम्ही वाचवायला जाईल पण मेडिसिन देऊन मारून टाकाल त्या बाईला अजून. राईट ना, असलं काय करायचं नाही, कळते का. आता मला सांगा, देन नेक्स्ट वन जी दिली ती कोणती असणार आहे बाळांनो, नॉन स्टेरॉइडल. नाव काय त्याचं, सहेली. आता सहेली मला सांगा, स्टेरॉइडल नॉन स्टेरॉइडल कोणी बनवली, CDRI. CDRI लॉंग फॉर्म, दादा बादा दादा बादा सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट. राईट ना. सो याच्यामध्ये मला सांगा कुठे आहे हे, पाकिस्तानामध्ये बेसिकली बघायला भेटेल तुम्हाला. कुठं, इंडियामध्ये आहे का, लखनौ मध्ये आहे. राईट ना, मुंबई मध्ये आहे ना, जसं लखनौ मध्ये आहे. राहतो कुठं, मुंबईमध्ये. आणि जिल्हा कुठला, मुंबई. राईट ना, राज्य कुठलं असं बेसिकली जर करायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये येते. बट त्यांचं कसं असणार आहे, राहू देत, त्याच्याबद्दल डिस्कस करायची गरज नाही. पण मला काय म्हणायचं याच्यामध्ये, CDRI वर त्या क्वेश्चन विचारायचं आहे, नॉन स्टेरॉइडल आहे. आता नॉन स्टेरॉइडल आहे तरी मेकॅनिझम करते कशी मग, राईट ना. मेकॅनिझम कशी करते कशी मग ही आणि सगळ्यात बेस्ट पॉप्युलर जर का कोणती बेसिकली टॅबलेट जर असेल तर ह्या वाळणार सहेली. इंडियामध्येच नाही, आउट ऑफ इंडिया पण बेसिकली युटिलाइज होताना बघायला भेटणार आहे. करेक्ट ना, मॅक्झिमम यूज होताना बघायला भेटणार. ते वर्क कशी करते, एनसीटीने सगळं तुम्हाला देऊन टाकलं, एक्झाम्पल देऊन टाकलं, पण त्याचे वर्कच नाही देऊन टाकलेले. आता याचं वर्क जे आहे ते आउट ऑफ एनसीटी, आउट ऑफ एनसीटी होताना बघायला भेटणार. आउट ऑफ एनसीटी याचं जे मेकॅनिझम असणार आहे काय असणार थोडं समजून घ्या. ऍक्च्युली इथून या सहेलीमधून पर्टिक्युलर कॉम्पोजिशन जर घ्यायचं म्हटलं तर केमिकल कॉम्पोजिशन मध्ये इथं एक मटेरियल बघायला भेटणार आहे. त्या केमिकल कॉल्ड सेंट क्रोमेन. काय म्हणतो, येस त्याचं नाव आहे सेंट क्रोमेन. ओके. और और मिलो और मिलॉक्सिफिन और मिलॉक्सिफिन असं त्याचं नाव आहे, और मिलॉक्सिफिन. PYQ आहे मला त्यामुळे सांगितलं.
ध्यानात राहील. सेंट क्रोमेन काय म्हणणार आहे? सेंट, राईट ना, सांता क्लॉज आला होता, त्याने एक टॅबलेट दिली, तिचं नाव काय असणार आहे? सेंट क्रोमेन. ध्यान आठवून घ्या, सेंट क्रोमेन. और सांता क्लॉजचा जो, राईट ना, सांता जर आला तर बेसिकली गिफ्ट देतोय, तर तो सारखा सारखा भेटावाची तुमची इच्छा होत असणार आहे. और मिलो, गिफ्ट दे दो, और मिलो सी फिन. राहील ध्यानात. सांतानं काय दिलंय? सहेली दिली और मिलॉक्सिफिन, अजून तुम्ही मागताय. बट आता समजून घ्यायचं मेकॅनिझम कसं होतंय, खूप सिम्पल आहे. जास्त काही डिफिकल्ट कंडिशन मध्ये येत नाही बाळांनो. आता मला सांगा, ती जर का फिमेल सहेली जर घेत असणार आहे, राईट ना, तर तिच्यामध्ये नॅचरली काय प्रोसेस होणार आहेत, कशा होणार ते थोडं समजून घ्या. समजा आपण जर का बेसिकली त्या फिमेलचं हे जर का युटरस डिस्कस केलं, युटरसची ही कोणती वॉल असणार आहे मला सांगा बघून? पेरिमेट्रियम. पेरिमेट्रियम मध्ये जर का इंटरनल वॉल जी असणार आहे ती कोणती असणार आहे तुम्हाला? अशी एंडोमेट्रियम येताना बघायला भेटणार आहे ना, अशी काय झाली एंडोमेट्रियम असणार. तर आता जर का मला सांगा, ह्या फिमेल मध्ये काय होत असणार आहे? तिच्यामध्ये LH, FSH येणार आहेत. अरे सॉरी, LH, FSH येणार आहेत. आपण सांगा इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन घेतलाय का? त्यामुळे या फिमेलच्या मध्ये LH आणि FSH सिक्रेशन होणार की नाही होणार? ऑब्विसली होणार आहे. आता इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन जर नसतील आणि LH, FSH जर सिक्रेशन होत असेल, तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये फॉलिकलची डेव्हलपमेंट होणार आहे. फॉलिकलची डेव्हलपमेंट झाली एफएसएच मुळे, काय झाली? FSH मुळे फॉलिकलची जर का डेव्हलपमेंट जर झाली, तर डेफिनेटली इथून एक हार्मोन रिलीज होणार. कोणता? कोणता असणार आहे? इस्ट्रोजन. आता इस्ट्रोजनचं फंक्शन काय असतं रे बाळांनो? या एंडोमेट्रियम वॉलला, एंडोमेट्रियम जी वॉल असणार तिला काय करायचं आहे? बनवायचं आहे, राईट ना, एंडोमेट्रियम वॉल बनवायचं. तर इथं बेसिकली काय असणार आहे? असे काही रिसेप्टर असणार आहेत. कोणते रिसेप्टर असणार आहेत? इस्ट्रोजन हार्मोनचे रिसेप्टर इथे प्रेझेंट येताना बघायला मिळतात. कोणत्या हार्मोनचे? इस्ट्रोजन. आता जसा इस्ट्रोजन येणार आहे, तो बेसिकली याच्यावरती काय असणार? असा बाइंड होईल. आणि ते जर का बाइंड झालं तर डेफिनेटली काय होणार आहे? एंडोमेट्रियम वॉल तुमची बनायला चालू होऊन जाईल. बिकॉज ऑफ वॉट? काय होणार आहे? फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन जर झालं तर वॉल माझी कशी पाहिजे? थिक, की जी काय करणार आहे? इम्प्लांटेशन. अरे अंडरस्टँड होते? क्लॅरिटी इथे. सो मला सांगा, या फिमेल मध्ये ओव्युलेशन होणार का नाही होणार? डेफिनेटली होणार आहे. सांगा, फर्टिलायझेशन होणार का नाही होणार? होणार आहे, नक्की होणार आहे. बट आता या फिमेलनं काय घ्यायला चालू केल्या? सहेली, की ज्याच्यामध्ये कोण आहे? सेंट क्रोमेन. आता सेंट क्रोमेन काय करतो बाळा? जो केमिकल कंपाऊंड असतो ना, तो ऍक्च्युअली काय करतो माहितीये का? या स्पेसिफिकली इस्ट्रोजनच्या रिसेप्टरला, हे रिसेप्टर कोणाचे आहेत? एस्ट्रोजन रिसेप्टर. बेसिकली इथं मेनली मेन्शन करून होते, रिसेप्टर कोणाचे असणार आहेत? इस्ट्रोजनचे सांगून देतात. त्या इस्ट्रोजनच्या रिसेप्टरला इथं हा ब्लॉक करून टाकतोय बाळा. कोण? सेंट क्रोमेन. आता मला सांगा, इथं जर का सेंट क्रोमेन जर बाइंड झाला असेल, तर इस्ट्रोजन आता इथं बाइंड होऊ शकतो का रे? अरे होणार आहे का? नाही होणार आहे. हा जर इथं बाइंडच झाला नाही, तर एंडोमेट्रियम वॉल तुमची बनणार आहे का? एंडोमेट्रियम वॉल जर बनली नाही, इकडे फर्टिलायझेशन होऊन काही फायदा नाही का? इम्प्लांटेशनच होणार नाही. इम्प्लांटेशनच होणार नाहीये. तर या केसमध्ये मला काय समजलं सांगा? स्पर्मॅटोजेनेसिस, येस ऑर नो? ओव्युलेशन, इन्सिमिनेशन, फर्टिलायझेशन, बट इम्प्लांटेशन. क्लिअर? अंडरस्टँड होते? तर हे मेकॅनिझम कोणाचं असणार आहे? सहेलीचं. समजली सहेली कशी फंक्शन करते? बर, तुम्ही जी बेसिकली काय केली की स्टेरॉइडल पिल घेतली. त्या स्टेरॉइडल पिल मध्ये जर घ्यायचं म्हटलं, तर इथं मला सांगा, इथं या केसमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस, देन ओव्युलेशन. हा, ओव्युलेशन होत नाहीये. इन्सिमिनेशन, इन्सिमिनेशन होणार ना. देन त्यानंतर मला काय म्हणायचंय, त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन, इम्प्लांटेशन. क्लॅरिटी येते? से मेकॅनिझम आपण इथं स्टॉप करून ठेवत आहे. हा तुमचा काय असणार आहे अल्टिमेटली आय पिलचा. इथं मी काय केलं की तुम्हाला कंटेंट जो होता तो इम्पॉर्टंट इथं क्लिअर करून टाकलेला आहे. क्लिअर आहे? समस्या याच्यामध्ये काय असणार आहे? इथं हा जो बेसिकली बाइंड झालाय, तो कोण बाइंड झालाय? माझा सेंट क्रोमेन इथं बाइंड होताना बघायला भेटेल. दॅट्स IPL इथे संपलेलं आहे. आता नेक्स्ट टॉपिक जो दिलेला आहे किंवा बेसिकली ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असणार आहेत, त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक जर डिस्कस करायचं म्हटलं तर कोण असणार आहे तुमचे स्पेसिफिकली? येस, एक एमर्जन्सी, राईट ना. 72 एमर्जन्सी काय असणार आहे? IPL मेनली मेन्शन करून दिली. आता याच्यामध्ये काय असणार बघा, एनसेटने खूप इम्पॉर्टंट और इंटरेस्टिंग बेसिकली वर्ड यूज केलेले, राईट ना. काय काय वर्ड यूज केले? एखादा जर का गर्ल किंवा एखादा बॉय ते असणार त्यांच्यामध्ये जर का विदाउट युजिंग एनी काय असणार आहे? येस, कॉन्ट्रासेप्शन, राईट ना. अनप्रोटेक्टेड जर का कॉटेज जर झाला. सेकंड थिंग काय असणार आहे की कॅज्युअल केसमध्ये जर का त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी जर राहिली असेल, और इव्हन काय असणार त्याच्यामध्ये समजा की रेप कंडिशन जर का क्रिएट झाली असेल, राईट ना, किंवा एखादा कॉन्ट्रासेप्टिव्ह जर फेल जर झाला असेल, तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये काय होतं बाळांनो की स्पेसिफिकली ही जी प्रेग्नन्सी राहिलेली असणार ती प्रेग्नन्सी अनवॉन्टेड प्रेग्नन्सी झाली. अरे सर नो, ती काय डिझायरेबल होती का? नव्हती, राईट ना.
त्यांनी जे काही स्पेसिफिक कॉन्ट्रासेप्शन वाजलं, जस्ट लाईक एक्झाम्पल घेतलं आपण, काय माहितीये का, कंडोम घेतला तर कंडोम कधी कधी काय होणार की टेअर होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. टेअर फाटताना बघायला भेटणार आहे. ज्या रफ बेसिकली कॉयटस होणार ना त्या सिच्युएशनला काय होणार आहे की फाटताना और टेअर होताना बघायला भेटणार आहे. तर या केसमध्ये जर का मेलचा एक एक बेसिकली कसं ड्रॉप जरी सिमेन इनसाइड द वॅजिनल कॅव्हिटीमध्ये जर एंटर केलं तर मोर दॅन सफिशियंट फॉर द काय असणार आहे फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशन या केसमध्ये जर झालं तर डेफिनेटली अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहिले. तर या अनवॉन्टेड प्रेग्नन्सीला जर का अवॉइड करायचं असेल तर इथं सजेशन काय केलं जातं माहितीये का, की जी कोणती फिमेल असणार आहे त्या फिमेलनं विदिन 72 आवर्स मध्ये ही टॅबलेट घ्यायला पाहिजे. कोणती? 72 आवर्स एमर्जन्सी म्हणून दिले का? हा, दिले की नाही टॅबलेट? अरे बाळांनो बघा एनसीटी मध्ये दिलेले आहे 72 आवर्स मध्ये एमर्जन्सी पिल एक घ्यायला सांगितलेले, एमर्जन्सी पिल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स दिले का? राईट ना. आता ह्याच्यामध्ये मेकॅनिझम काय असतं कसं असतं ते सांगून देतो. बघ, इमॅजिन करूया आपण एक्झाम्पल जर का डिस्कस करायला गेलो, 1 जानेवारी बेसिकली काय असणार त्या फिमेलचा, ऍज युज्युअल आपण बेसिकली डिस्कस करून घ्या. 1 फेब्रुवारी आता जवळच आलेलं. 1 फेब्रुवारीला जर इमॅजिन करा त्यांचं काय झालं माहिती, कन्सेप्ट समजून घ्या. माझं काय म्हणणं आहे माहिती कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट ज्याला समजलंय ना त्याला सगळं समज, ज्याला कन्सेप्ट नाही समजलं ते सगळं मोबाईल, राईट ना. कन्सेप्ट काय असणार आहे, 1 फेब्रुवारीला जर का बेसिकली या फिमेल मध्ये काय झालं, मेन्स्ट्रुएशन जर आलं तर 5 दिवसांपर्यंत मेन्स्ट्रुएशन असणार आहे. आता मला सांगा, हिनं जर का कोणताही कॉपर्टी युज नाही केला, हार्मोनल आयोडीज नाही युज केले, नॉन मेडिकेटेड. सेकंड थिंग, हिनं ना कोणत्याही बेसिकली स्टेरॉइडल और नॉन स्टेरॉइडल जर का कोणत्याही तीन जर युज केल्या नसतील, इम्प्लांट पण लावलेलं नाही ना, इंजेक्शन घेतलं, काहीच काहीच नाही केलेलं, तर मला सांगा ही विदाऊट युझिंग एनी काय असणार कॉन्ट्रासेप्शन ही बेसिकली कॉयटस करायला निघालेले. सो कॉयटस जर झाला आणि त्याच्यामध्ये जर का ह्यांनी कोणताही बेसिकली काय नाही केला की कॉन्ट्रासेप्टिव्ह जर युज केला नसेल तर एक्झॅक्टली 14th डे ला तिचा काय असणार आहे सांगा, ओव्ह्युलेशन डे असणार आहे. आणि त्या दिवशी तर सण आहे आपला, उत्सव असतो ना, व्हॅलेंटाईन डे उत्सव, राईट ना, सण असतोय, नसतोय, असतोय, राईट ना. सेलिब्रेशन जर झालं तर त्याच्यामध्ये मला काय सांगायचं मला सांगा, या 14th डे ला जर का एस्पेशली जर त्या केसमध्ये काय झालं, जर का प्रेग्नन्सी जर राहण्याचे चान्सेस जर वाढले तर त्या सिच्युएशन मध्ये अशी सिच्युएशन होऊ शकते की इथं प्रेग्नन्सी झाली तर फर्टिलायझेशन झालं, तर फर्टिलायझेशन झालं तर काय व्हायला पाहिजे, इम्प्लांटेशन, राईट ना, काय व्हायला पाहिजे, इम्प्लांटेशन. आता इम्प्लांटेशन साठी किंवा ओव्हुलेशन साठी तुम्हाला काही स्पेसिफिक हार्मोनची गरज असते, करेक्ट ना. या फिमेलनं जर का समजा 12, 13, 14 या दिवसांमध्ये कधीही जर का पर्टिक्युलरली तिने काय केलं असेल माहिती का, कॉइटस जर झाला असेल तर इमिजिएटली तिला 72 आवर्स मध्ये काय दिली जाणार आहे, 72 आवर्सची एमर्जन्सी पिल दिली जाते. हिच्यामध्ये ऍज कम्पॅरेटिव्हली मला डी और प्रोजेस्टेरॉन यांपेक्षा पण जास्त अमाऊंट मध्ये काय प्रेझेंट असतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा डोस असतो बाळा. म्हणजे नॉर्मल जर का बेसिकली आपण काय केलं माहिती 10 mg जर का टॅबलेट असेल कोणामध्ये मला टी मध्ये, तर 100 mg ची टॅबलेट असणार कोणाची, IPL ची, एमर्जन्सी पिल्सची. मग मला सांगा त्या फिमेल मध्ये कितीतरी एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन निघणार आहे. आणि मग मला सांगा जर का त्या फिमेल मध्ये ओव्हुलेशन जर झालं नसेल त्या दिवशी, तर मला सांगा एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन गेल्यामुळे LH तो सिक्रेटच होत येणार नाही. आणि LH जर का सिक्रेट झाला नाही तर ओव्हुलेशन होणार का? ओव्हुलेशन जर झालंच नाही तर प्रेग्नन्सी तर राहणारच नाही. समजते. दुसरी गोष्ट, जर का पर्टिक्युलर एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन जर रिलीज झाला तर तुम्हाला माहिती आहे प्रोजेस्टेरॉन एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये गेल्यामुळे काय होऊ देणार नाही की बेसिकली इम्प्लांटेशनच होऊ देणार नाही, राईट ना. जसं मेकॅनिझम मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, इम्प्लांटेशनच होऊ देणार नाही. म्हणजे प्रेग्नन्सी जरी राहिली तरी इम्प्लांटेशन होणार नाही, इमिजिएटली काय होणार, मिसकॅरेज होताना बघायला भेटणार. बट एवढं हायली रिस्की पण आहे का, बॉडीमध्ये हाय अमाऊंट मध्ये तुम्ही काय करताय, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचा डोस देताय. समजते. त्या सिच्युएशन्स क्रिएट केल्या जातात. त्याचं रिझन एकदम IPL मध्ये दिलं असतं. सो IPL मध्ये टॅबलेट्स पण येतात आणि आयोडीज पण येतात. इमिजिएटली त्या दिवसांमध्ये काय केलं जाणार माहितीये का, इमॅजिन करा आपण LNG20 घेतली, LNG20 मध्ये समजा आपण काय केलं की स्पेसिफिकली 20 mg चा एवढा काय केला आपण लोड जर टाकला असेल तर LNG आपण काय 100 यूज करणार. म्हणजे एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये डोस कोणाचा झाला, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचा, जो काय करणार आहे, प्रेग्नन्सीच राहू देणार. बट हे तितकंच डेंजरस आहे कारण की त्या फिमेलची पुढची लाईफ एकदम डिस्टर्ब होताना बघायला भेटणार. कारण की ते त्यानंतर त्या फिमेलमध्ये मेन्स्ट्रुएशन जे होते ते खूप सिव्हिअर होतं, जास्त होतं, पेनफुल कंडिशन येते. ज्या म्हणजे मेन्स्ट्रुएशनच्या फेजमध्ये क्रॅम्प येणार त्याच्यापेक्षा डबल क्रॅम्प कणामध्ये असणार आहेत या केसमध्ये येताना बघायला भेटतात. सो असल्या कांड अटकायची गरजच नाही ना, बॉडीची पुरती वाट लावून घ्यायची. समजते का, असे इश्यूज क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. बरं, हे कसं मला सांगा, आतापर्यंत शॉर्ट टाइम पिरियड साठी आपण घेत होतो, नॅचरल जे कॉन्ट्रासेप्टिव्ह होते ते शॉर्ट टाइम साठी होते, राईट ना.
आता ही जी बेसिकली आयपीएल घेतली ती पण शॉर्ट टाइम साठी घेतली. बर, स्टेरॉइडल पिल्स नॉन स्टेरॉइडलचे असणार आहेत. सो काय झालं? ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत. ओके. सो त्याच्यामध्ये काय असणार आहे, आता इंजेक्शन येतात आणि काय असणार आहे, इम्प्लांट. आता इंजेक्शन घेतलं तरी इंट्राव्हेनसली का इंट्रा आर्टरी द्यायची रे? माझं सिम्पल साधा क्वेश्चन. आतापर्यंत इंजेक्शन जे जे तुम्ही घेतलेले आर्टरी मध्ये घेतले का वेन मध्ये? ब्लड तर आर्टरी मधून सप्लाय होतं ना सगळं, वेन मध्ये थोडी नव्हतं. हा, मग कुठे घेतलं असणार, आर्टरी मध्ये और वेन मध्ये? अरे कराट्यानो, जे काही इंजेक्शन तुम्हाला कधी आजारी पडले तर इथं असं घुसवलीत का नाही कधी इंजेक्शन? त्या कोण आहेत, आर्टरी आहेत का वेन आहेत? वेन आहेत या वेन. या वरती काय असणार आहेत? वेन बघायला भेटणार आहेत. आर्टरी कधी वर नसतात, सबडर्मल असतात. वरती जर का आर्टरी राहिली का नाही, तर या केसमध्ये समजून घ्या प्रॉब्लेम असा होईल. बघा, इन जनरल मध्ये तुम्हाला मी सांगून देतो, राईट ना. लगीन बिगीन बेसिकली काय असतं, रिलेशनशिप मध्ये मोस्टली काय होतं, दगा भेटतोय. पुरी इन जनरल मध्ये काय करतात, हात कापून घेतात. माझं म्हणणं काय माहितीये का, कापताना असा कापा की जेणेकरून काय होईल माहितीये का, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर आणि थर्ड लेअर पर्यंत जरा जाईल, आणि डीप आत कोणा माहितीये का, आर्टरी ती कट होऊन जाईल. वरचं कट करून काय उपयोग आहे? खट, 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 बा, किती कापून घेतलंय, स्वतःला त्रास करून घेतलाय बया, त्यानं तुला काहीच व्हायचं नाही. तू मरायची नाहीस. मरायचं असेल, तुझा प्लॅन जर असेल मरायचा, तर काय कर माहितीये का, थोडस डीप. त्याने काय होईल, आर्टरी बेसिकली काय होईल माहितीये का, ब्रेक होऊन जाईल. असतात काय जणी, टेन्शन आले, रिझल्टच नाही आला, प्रेशर आले, राईट ना. आता घरची काय म्हणतील, त्यात माझा ब्रेकअप झाला, आता मी काय करू, राईट ना. ना इकडे रिझल्ट, ना इकडे बेसिकली, राईट ना, चिंटू पिट्टूचे पप्पा पण सोडून गेलं. आता काय करायचं, इट्स बेटर टू काय करायचं, राईट ना. मग या केसमध्ये मला काय म्हणायचंय, जर का तुला बाया मारायचं असलं तर मोठं काहीतरी कर ना. खूप सारे बेसिकली असे सीन बघितलेले आहेत, राईट ना. हा, काय 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 म्हणते, घाबरवायला असते का समोरच्याला? ओ हो, हे बघ तुझ्या प्रेमात काय केलंय. आता जर का भेटायला नाही आलास, राईट ना, व्हॅलेंटाईनला जर का 14 दिवस सेलिब्रेट नाही केले, तर ध्यानातच ठेव. मग हे दिसतंय का, प्रत्येक दिवसाला ज्या दिवशी येणार नाही त्या दिवशी खाट, राईट ना. सगळं बेसिकली असा विषय होते. तर समजून घ्या, इथं बेसिकली अप्पर लेअर वरती तुमच्या काय असणार, कॅपिलरीज आहेत आणि कोणाला तुमच्या वेन येणार आहेत. आता मला सांगा, कॅपिलरीज आणि वेन मध्ये प्रेशर कमी का जास्त असते? कमी असते. प्रेशर कसं असणार आहे, कमी असणार आहे. त्यामध्ये कट केल्यानंतर ब्लडचा फ्लो स्लो असतो, करेक्ट ना. सो सजेस्ट करतोय, आर्टरी कापा. कळते का, आर्टरी कापा. आर्टरी कापला तर आर्टरी मध्ये प्रेशर कसं असणार आहे, जास्त असणार आहे, लवकर जीव जाईल, करेक्ट ना. 100 किलो जरा धर्तीवरचं कमी होऊन जाईल. हा, जी कोणती पोरगी असणार आहे तिचं 100 किलो जरा वजन कमी होऊन जाईल ना. 100 किलो वालीच बघायची. सो सिच्युएशन समजते का मला काय म्हणायचंय. आता इंजेक्शन जे दिले जाणार आहे, ते इंजेक्शन इव्हन कोणाचं आहे, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन और प्रोजेस्टेरॉनच असतं. हार्मोनलच इंजेक्शन आहेत. म्हणजे हे जे मेकॅनिझम सांगतोय ना बाळांनो, सेम मेकॅनिझम होताना बघायला भेटणार आहे, वेगळं काहीच नाहीये. फक्त आता इंजेक्शन देत असताना आपण ते इंजेक्शन 2 ते 3 वर्षासाठी देऊ शकतो. म्हणजे काय, आता बघा, पहिली गोष्ट, नॅचरल जे बेसिकली आपले रेमेडीज होतं पण युज केल्यात, काय असणार आहे, फ्यू, म्हणजे काय असणार, आर साठी असणार. क्वायटस इंटरप्टस काय असणार आहे, इमिजिएटली बेसिकली पेनिस विड्रॉ केलं. अरे इव्हन काय असणार आहे त्याच्यामध्ये बेसिकली आपण डिस्कस करू शकतो. तुम्ही रिदम मेथड घेतला, राईट ना, तर त्याच्यामध्ये काय असणार, 1 to 2 days बेसिकली तो काय असणार आहे, और 7 days बेसिकली काय असणार, टाइम पिरियड असणार. Then त्यानंतर तुम्ही काय लॅक्टेशन 6 महिने तर बेसिकली टेन्शनच नाही, राईट ना. आता त्यानंतर आपण काय केलं, की जे बॅरियर युज केलं, तर ते बेसिकली तो जोपर्यंत तो एक बेसिकली ऍक्ट चालू असणार, सेक्शुअल ऍक्ट चालू असणार, तोपर्यंत युज आहे. त्यानंतर बेसिकली रिव्ह करायचं. म्हणजे सगळ्यांचा टाइम पिरियड कसा आहे,
शॉर्ट टाइम पिरियड असणार आहे. पण जसं आपण काय केलं माहिती का, आयडीज घेतल्यात, जसं आपण काय केलं की बेसिकली स्टेरॉइडल बेसिकली कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करायला घेतले, तर मला सांगा त्याच्यामध्ये तुमचा टाइम पिरियड कमी आहे का वाढला रे? वाढत चाललेत, काही 6 महिने, काही जण 1 वर्ष, काही 1.5 वर्ष असे वाढत गेलेले राईट ना. आता अजून टाइम पिरियड वाढत चाललाय कशामध्ये, इंजेक्शन मध्ये काय होतं बरोबर, ते स्पेसिफिकली एखाद्या फिमेलला जर का इंजेक्शन जर का घेत राहत असेल, तर ते इंजेक्शन प्रत्येक बेसिकली काय असणार मंथ मध्ये काय असणार वीक मध्ये, ती जर इंजेक्शन घेत राहिली ना, तर अल्टिमेटली ती 1.5, 2-2, 3-3 वर्ष बेसिकली त्याच्यामध्ये काम चालू राहील राईट ना. पण ते इंजेक्शन रेग्युलर बेसिस घ्यावं लागणार. हीच कंडिशन जर का तिला लॉंग लास्टिंग व्हायचं, 5 वर्ष प्रेग्नन्सी नको, झंझटच नको तसं, डोक्याला तापच नको राईट ना. तसलं नकोच आहे 5 वर्ष, मस्तपैकी एन्जॉय करायचं दॅट्स इट राईट ना. काय केलं, 28-29 पर्यंत झालं एमबीबीएस, आता पुढचे 5 वर्ष माझे, मला एन्जॉय करायचं. एन्जॉय करण्यासाठी तुम्ही काय करायला माहितीये का, 5 वर्ष डायरेक्टली इम्प्लांट टाकून घेतलं. काय घेतला, इम्प्लांट टाकून दिला. तर इम्प्लांटची मॅक्झिमम तुम्हाला 5 वर्षापर्यंत ऍबिलिटी बघायला भेटणार आहे. 5 वर्ष त्या फिमेलमध्ये प्रेग्नन्सीच राहत नाही का, ते इम्प्लांट जास्त सिलिकाचे बनलेले असतात. कशापासून बनलेत, सिलिका. आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 रॉड बेसिकली असे सबडर्मल लेअरला टाकले जाणार, हातामध्ये घ्या किंवा थाईज मध्ये घ्या. ते रिलीज करून काय असणार, थोडं 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 काय रिलीज होणार त्याच्यातून, हार्मोन रिलीज होतात. आणि ते हार्मोन बॉडीमध्ये काय करणार आहे, इस्ट्रोजन प्रोस्टेरॉनची लेवल पीक एकदम मेंटेन करून ठेवतात. त्यामध्ये फिमेलमध्ये प्रेग्नन्सी संबंधच येत नाही. क्लिअर. मेकॅनिझम याच्यामध्ये काय केलं की मेंढी इन्क्लूड करून ठेवलेला आहे. एनी डाऊट क्लिअर होते. सो इथे तुमच्या काय झालं की ह्या प्रॉपर्टीज आपण कव्हर करून टाकलेल्या दॅट्स इट. आता याच्यामध्ये एस्पेशली काय करायचं माहिती का, की काही बेसिकली आपण एक्झाम्पल्स बाय द पीपीटी थोडंसं डिस्कस करून घेऊया. मग थोडीशी याच्यामध्ये काय माहिती का, आयडिया येतं ना बघायला भेटतं, बघा काय असं. बघ, ठीक आहे, तर ऑलमोस्ट वरचा पॉईंट आपला तर डिस्कस फक्त करायचे. आता जे काही एक्स्ट्रा पॉईंट सांगून नाही ना, ते तुम्ही फक्त काय करा माहिती का, नावं लिहून ठेवायचं, बाकी वेगळं काय करायची गरज नाहीये. बघ, येस, बॅरियर आपलं झालं होतं राईट, कंडोम्स वगैरे हे सगळं झालं. कॉन्ट्रासेप्शन मध्ये केमिकल मध्ये आपण एंट्री मारली होती. सो केमिकल मध्ये काय असणार आहे बाळांनो, हे तुम्हाला काही बघायला भेटणार आहे. टेस्टोस्टेरॉन पण युज करताना बघायला भेटणार. टेस्टोस्टेरॉन जर का एक्सेसिव्ह अमाउंट मध्ये गेला तर निगेटिव्ह फीडबॅक जाणार आहे त्या सिच्युएशनला. स्पर्मचं बेसिकली काय असणार, प्रोडक्शन पण स्लो डाऊन होऊ शकतं. स्पर्मचं प्रोडक्शन स्लो डाऊन जर झालं तर प्रेग्नन्सीच्या केसमध्ये पण इश्यू क्रिएट होऊ शकतात. तो पॉईंट एक मेंटेन. सो एस्पेशली जर मेंटेन करायचं म्हटलं तर बघा, अशा टाईपचे हार्मोनल बेस दिले, पिल्स, इंजेक्शन, इम्प्लांट, स्किन पॅचेस वर काय असणार, व्हायजनल रिंग्स. सो काय असणार, कशा असणार आहे तुम्हाला मेंटेन करून देतो बघा. फर्स्ट ऑफ ऑल पिल्स बद्दल डिस्कस केले, आणि त्या पिल्स मध्ये त्याचे एक्झाम्पल मेंटेन करून दिले. कोणाचं, मला डी. दिस इज कशी असणार आहे, क्लिअर होते. त्या टाईपची काय असणार तुम्हाला पिल्स येताना बघायला भेटणार. काय झालं, ओके. त्यामध्ये काय केलं जाणार आहे, सिम्पल मेकॅनिझम काय सांगतात बघा. व्हॉट इज इट, ओरल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ काय असणार आहे, स्मॉल डोसेज ऑफ प्रोजेस्ट्रोजेन, आणि काय असणार कॉम्बिनेशन ऑफ प्रोजेस्ट्रोजेन आणि काय असणार आहे इस्ट्रोजेन. आता प्रोजेस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रेट हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेत, पण मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर प्रोजेस्टरेट और प्रोजेस्ट्रोजेन इज नथिंग बट प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजेन और इस्ट्रोजेट जर का इस्ट्रोडायल असं जर वर्ड युज केला तर समजून घ्या, त्यांच्यामध्ये ऍक्शन कोणाची असणार आहे, इस्ट्रोजनचीच असणार आहे. त्यामुळे कन्फ्युज होण्याचं काही रिझन नाहीये. ऍक्शन कोणाचे असणार आहे, प्रोजेस्टेरॉनचे. फर्दर मेनली मेन्शन काय केलं बघा याच्यामध्ये, दे आर युज्ड बाय द फिमेल इन काय असणार आहे, फॉर्म ऑफ. आता युज कोणाचा असणार आहे, फिमेलचा. इथं मेल जर केलं तर विषय होऊन जाईल राईट ना. त्यामुळे नीट समजा घ्या, मेलसाठी काही संबंध येत नाही, सगळ्यात फिमेलचा आहे. फॉर्म काय असणार आहे, टॅबलेट्स फॉर्म मध्ये दिलेले. हेन्स पॉप्युलरली काय असणार आहे, कॉल्ड एज अ पिल्स और आय पिल्स राईट ना, असं मेनली मेन्शन करून देतोय. देर आर मेनी डिफरंट फ्रॉम काय असणार फॉर्म्युलेशन और ब्रँड्स, बट ऍव्हरेज पॅक डिझाईन टू काय असणार आहे, टेकन ओव्हर द काय असणार 28 days पर्यंत मेनली मेन्शन करून दिले. म्हणजे काय असणार आहे की स्पेसिफिकली जर घ्यायचं म्हटलं तर जनरली तुम्हाला 23 days साठी अकॉर्डिंग टू द एनसाठी घ्यायचे. बट पॅकेज येतं ना किती दिवसांचं येतं, 28 days सायकलच्या अकॉर्डिंग येणार आहे. त्याच्या काय एक्स्ट्रा 7 गोळ्या बघायला भेटणार, ते कोणाच्या असणार आहेत, बस बाकी काही नाही बघा. ब्लॅक कलरच्या काय असणार आहे, टॅबलेट तुम्हाला इथं मेनली मेन्शन करून दिलं असणार.
आता याचं बेसिकली वर्क कसं होतं, काय होणार आहे ते आपण बेसिकली इथे काय होतं डिस्कस करून होतोय. बघा तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले. काय केलं असणार, हाऊ डीज बट 21 डेज साठी काय असणार, सायकल बघायला भेटणार आहे. डेली काय करणार बघा, इथं वर्ड युज केले, नॉट वीकली, नॉट मंथली, नॉट इयरली, डेली वर्ड युज केलाय, तर हे माहित असायला पाहिजे. कोणती गोळी कोणती तुम्ही घेता त्यामुळे माहित असायला पाहिजे. कंटेंट काय असणार, हार्मोन इस्ट्रोजन, काय असणार आहे प्रोजेस्टेरॉन. त्यामुळे काय सांगितलं बघा, 7 डेज असणार आहे सायकल, हार्मोन फ्री बेसिकली डेज दिलेले आहेत. बरोबर ना. 21 दिवसापर्यंत गोळी घेतल्यानंतर 47 दिवस गोळी घेतोय आपण, अरे घेतोय की नाही. पण ते कोणते, स्टेरॉइडल नॉन स्टेरॉइडल, कोणाचे असणार आहे, दॅट्स इट. म्हणून इथं 3 डेज दिलेलं आहे. इथं आपण घेत नाहीत कोणते स्टेरॉइड घेत नाही, हे मेनली माहित असू दे. सम पॅकेट्स ओनली काय असणार, कंटेंट 21 pills, नो इश्यू. एखाद्या फिमेलचं जर का हेल्दी कंटेंट तर असेल आणि तिला जर का आयनची डिफिशियन्सी होणार नसेल, नो प्रॉब्लेम. तिनं फक्त किती घ्यायची, 21 डेजचीच घेते. 21 डेज नंतर तिला बेसिकली काय येणार आहे, मेन्स्ट्रुएशन डेफिनेटली येणार आहे. आता त्या मेन्स्ट्रुएशन मध्ये लगेच इमिजिएटली काय करायचं की 7 दिवसामध्ये मेन्स्ट्रुएशन ज्यावेळी येणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नेक्स्ट ट्रिप चालू करायचं, असं त्यांनी सांगितलं. अँड युजर आर अडवाइज टू टू टेक नो पिल्स फॉर द काय असणार द फॉलोइंग वीक. म्हणजे जर समजा 21 दिवसापर्यंत जर का गोळ्या संपल्या, तर पुढच्या वीक मध्ये 28 दिवसापर्यंत, पुढच्या 7 दिवसामध्ये तिने गोळी घ्यायची आहे का, नाही. कोणती गोळी घ्यायची नाही, स्टेरॉइडल. कोणती गोळी घ्यायची नाही, स्टेरॉइडल. नॉन स्टेरॉइडल घेऊ शकते ना. हा, हे समजून घ्या त्याच्यामध्ये माहिती. सो प्रॉपर्टी दिलेत. नाव द नेक्स्ट वन, याच्यामध्ये काय मेन्शन करून दिले बघा. हार्मोन काय असणार आहे, केमिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह, जस्ट लाईक बेसिकली इंजेक्शन, राईट ना. तिथे मेनली मेन्शन केले. आता इंजेक्शन मध्ये एक बेसिकली नाव इमिजिएटली तुम्ही तुमच्या एनसीटी मध्ये नाव लिहून टाका. इम्प्लांट्स आणि इंजेक्शन दिले ना, त्याच्या जवळ लिहून टाका, इम्प्लांट आणि इंजेक्शनच्या ठिकाणी. तुम्हाला तिथे लिहायचं आहे एस डिपोप्रोवेरा. काय लिहिणार आहे, डिपोप्रोवेरा, हे नाव लिहून टाका, डिपोप्रोवेरा. ओके, इंजेक्शन मध्ये येतं. ह्या डिपोप्रोवेराच्या अगेन्स्ट म्हणजे साईडला तुम्ही लिहू शकता, मग असणार हार्मोनल, एक बेसिकली काय असणार इंजेक्शन येताना बघायला भेटणार आहे. इंजेक्शन ऑफ काय असणार, प्रोजेस्टेरॉन अलोन और काय असणार कॉम्बिनेशन विथ काय असणार एस्ट्रोजन, असं लिहून टाका. डिपोप्रोवेरा लिहिलं, त्याच्या पुढे कॉम्बिनेशन मध्ये ओनली प्रोजेस्टेरॉन और इस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टेरॉन, असं लिहू शकता. राईट ना. वन्स इन काय असणार 3 मंथ मध्ये घ्यायचंय मला डेली इंजेक्शन, वन्स इन 3 मंथ्स मध्ये घेऊ शकता, राईट ना. सो 3 महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, डिपेंडिंग अपॉन द काय असणार मेनली मेन्शन केलं जाणार तुमच्या गायनाकोलॉजी जो सजेस्ट करणार त्याच्या अकॉर्डिंगली घ्यायचं आहे. मोड ऑफ ऍक्शन कसं सर, सिमिलर टू बेसिकली तुम्हाला पिल्स नुसार दिलं, आणि याचे पण बेसिकली इफिशियन्सी चांगली येताना बघायला भेटणार आहे. 94 to 99% मीन्स व्हेरी गुड बेसिकली काय असणार आहे याच्यामध्ये रिझल्ट येताना बघायला भेटणार. आता नेक्स्ट वन जो बघायला भेटणार आहे याच्यामध्ये काय दिलं बघा, कॉन्ट्रासेप्टिव्ह काय असणार आहे इम्प्लांट्स. सो इम्प्लांट्स मध्ये काय मेनली मेन्शन करून दिलं बघा, इम्प्लांट्स लिहिले ना, त्या इम्प्लांटच्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल लिहा नॉर प्लांट. काय लिहिणार आहे, नॉर प्लांट लिहून टाका तिथं. हा वर्ड एक तुमचा पीवायक्यू मध्ये बघायला भेटणार आहे. इम्प्लांटच्या कन्सर्न मध्ये लिहायचं. इंजेक्शनच्या कन्सर्न मध्ये लिहिलं डिपो प्रोवेरा, इम्प्लांटच्या कन्सर्न मध्ये लिहायचं नॉर प्लांट. क्लिअर होतंय, काय सांगतात बघा याच्यामध्ये. एक मॅच स्टिक सारख्या बेसिकली काय असणार, रॉड लाईक स्ट्रक्चर बघायला भेटणार प्लास्टिकच्या और अदर इनर्ट मटेरियल, त्याच्यामध्ये बेसिकली युज करा सिलिका. काय असणार आहे, सिलिकाचा बेसिकली काय असणार, रॉड लाईक बेसिकली स्ट्रक्चर आपण युज केलेलं आहे. प्लास्टिकचे असतील किंवा सिलिकाचे असणार आहेत. इनर्ट, इनर्टचं मिनिंग काय बनतं रे बाळा, नॉन रिॲक्टिबल. कसे असणार आहेत, नॉन रिॲक्टेबल, राईट ना, ज्यांचं रिॲक्शन कसल्या होत नाहीत, असा बेसिकली काय असणार आहे पर्टिक्युलर कंपाऊंड, नॉन रिॲक्टेबल. जे आपण लिप्स लूप घेतलं ना बाळांनो, तो पण नॉन रिॲक्टेबल आहे, इनर्ट आहे ते. इनर्ट गॅस तुम्ही ऐकले असतील केमिस्ट्रीमध्ये, जे की रिॲक्शन मध्ये कोणत्याही टाईपचं बेसिकली पार्टिसिपेशन करत नाहीत, तर अशा बेसिकली गॅसला आपण काय म्हणतो, इनर्ट गॅस. सिमिलर केसमध्ये काही बेसिकली केमिकल आहेत, राईट ना, तर ते केमिकल मध्ये इन्क्लूड करून दिले आहेत इनर्ट, राईट ना, ते मेनली मेन्शन करून दिले. कंटेन द फॉर्म ऑफ काय असणार हार्मोन प्रोजेस्टेरॉन कॉल्ड एज अ एस इट इस इटोनोजेस्ट्रल, राईट ना. इटोनोजेस्ट्रल कोणी गरजेचं नाही, कोणी जास्त एवढं विचारत नाही, बट ऍटलीस्ट प्रोजेस्टेरॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट एवढं माहिती असतात. किती स्टिक युज केलेत, 6 दिले एनसेटीन, असं काय, राईट ना. रॉड लाईक बेसिकली काय असणार आहे पिल्स मला बेसिकली ते दिले, त्या तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचे की फिक्स करायचे. सो बघू शकता त्या तुम्हाला काय असणार आहे अशा येताना बघायला भेटणार. तर डोसू जर झूम करून तुम्ही तर बघताय का, तरी तर बघायला भेटणार बघा. अशा स्टिक हातामध्ये अशा बेसिकली टाकल्या जातात, इंजेक्ट केल्या जातात, राईट ना. डायरेक्टली बॉडीमध्ये अशा फिक्स केल्या जातात, दिसते का नाही तुम्हाला. बेसिकली एक्झाम्पल काय करणार ते ह्याच्यामध्ये पण दिलेत बघा. सो तिथे तुम्ही बघू शकता कंटेनिंग हार्मोन अँड दीज इन्सर्टेड स्किन लेफ्ट आर्म ऑफ द काय असणार आहे बॉडी. सो अशा पद्धतीने फिक्स केले जाणार आहेत. दिसत काय तर, हा थोडे थोडे छोटे छोटे तुम्हाला इथे बघायला भेटतील बघा असे, राईट ना. तर हे तुमच्या काय असणार आहे त्या पर्टिक्युलरली इम्प्लांट्स इथे मेनली मेन्शन करून दिलेले आहे.
ओके. फॉर एक्झाम्पल इथं मेनली मेन्शन करून दिलंय हाऊ टू यूज. एक्झॅक्टली काय असणार आहे, सेम कंडिशन मध्ये असणार आहे. बट मला सांगा, त्याला जर का तुम्हाला बॉडीमध्ये जर फिक्स करायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे? तर बेसिकली डॉक्टरची एक्सपर्टची गरज असणार आहे. सो त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही काय करू शकता की इथं हा पॉईंट ऑलवेज तुम्हाला कंपल्सरी माहित असणं गरजेचं आहे. इनसाइड प्लास्टिक रॉड इम्प्लांट्स अंडर इथे काय असणार आहे स्किन, इथे काय असणार आहे इनर आर्म अबाव काय असणार आहे एल्बो. राईट ना. जो बेसिकली आपला बायसेप ट्रायसेप मेन्शन करतो ना, तर इथं बेसिकली त्यांना फिक्स करताना बघायला भेटणार आहे. ट्रेन नर्स पाहिजेत किंवा डॉक्टर्स पाहिजेत, एक्सपर्ट इथं कंपल्सरी आहे. राईट. इथं आपण त्यांना स्किप करू शकत नाही. इफिशियन्सी ऍज कम्पॅरेटिव्हली बाकी केस असणार एकदम चांगल्या कंडिशनचे येताना बघायला भेटणार आहेत. आता हे जे काय बेसिकली इम्प्लांट असणार आहे अप टू काय असणार आपण 5 इयर्स पर्यंत आपण युज करू शकतो. अप टू 5 इयर्स पर्यंत त्याचा टाइम पिरियड एक माहिती असतो. नाव द नेक्स्ट काय असणार आहे स्किन पॅचेस. असे पण काय बेसिकली स्किन पॅचेस बघायला बॉडीला अशी लावताना बघायला भेटणार तुम्हाला इथं बघायला भेटतील. ट्रान्सडर्मल पॅचेस आपल्या टू काय असणार आहे स्किन. ट्रान्सडर्मल म्हणजे काय असणार स्किनचा कलर बेसिकली मॅच करणारे, जे बॉडीवरती लावले तुम्हाला फील पण होणार नाहीत किंवा बॉडीवरती असे लावले दिसून पण येणार नाहीत. तर अशा टाईपचे पॅचेस असतात. ते पॅचेस इव्हन काय असणार एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन तुमच्या बॉडीमध्ये काय असणार रिलीज करताना बघायला भेटणार, झिरपताना बघायला भेटणार, आतमध्ये काय होणार आहे की एंटर करताना बघायला भेटणार आहे. ब्लड मध्ये जर का असे जर का एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचे जर का पॅचेस मध्ये हार्मोन जर एंटर केले तर डेफिनेटली तिथं पण काय असणार आहे कॉन्ट्रासेप्शन ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. सो बॉडीमध्ये अशा डिफरंट डिफरंट रिजनला काय असणार आहे तुम्हाला लागताना बघायला भेटणार. ऍब्डोमिनल रिजन, बटक रिजनला, अरपर काय असणार तुम्हाला बॅक रिजन मध्ये और थायज मध्ये इथं मेनली डिस्कस करून घेऊ शकतो. काय असणार रिप्लेस पॅचेस आफ्टर ते काय असणार 28 डेज, ज्या कसं पर मंथ मध्ये बेसिकली तुम्हाला चेंज करून सांगितलेले आहे. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे यांच्यामध्ये जो यूज असणार आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये राईट ना. नेक्स्ट वन काय असणार आहे वजानल रिंग्स. सो आजकाल बेसिकली रिंग्स खूपच फेमस आहे राईट ना. यांच्यामध्ये काय असणार आहे जस्ट लाईक तुम्ही इमेजिन करा, जो हेअर बँड असतो ना सर्क्युलर फॉर्म मध्ये ब्लॅक कलरचा तुम्ही युज करता, त्याला जर का तुम्ही मध्ये असं प्रेस केलं राईट ना, तर रिंग कशी बेसिकली क्रिएट होणार आहे त्या फॉर्म मध्ये त्याला प्रेस करून इनसाइड काय असणार आहे वजन ट्रॅक मधून त्याला इन्सर्ट केलं जातं आणि वजन रिंग मध्ये ते पुन्हा असे ओपन होताना बघायला भेटतात. प्रेस केले तोपर्यंत दोन बेसिकली सर्कल बघायला भेटतील. प्रेस जर का सोडून दिलं तर इमिजिएटली काय असणार आहे ओपन होताना बघायला भेटणार. सेम एक्झॅक्टली कंडिशन काय असणार आहे मला या रिंगचे होताना बघायला भेटणार आहे. ती प्रॉपर्टी इथं मेनली इन्क्लूड करून दिले, जसं की इथं मेनली मेश करून दिले बघा या फॉर्म मध्ये अशा असतात राईट ना. फ्लेक्झिबल सॉफ्ट प्लास्टिक रिंग्स वगैरे रिलीजिंग काय असणार त्याच्यामध्ये पण एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन येताना बघायला भेटणार आहे राईट ना. मॉडर्न बेसिकली थर्ड जनरेशनचं बेसिकली काय केलं की एक्झाम्पल तुम्हाला देताना बघायला भेटणार आहे. हे इन्क्लूड करून दिलेले आहे. ड्रॉबॅक बेसिकली जर का आपण असे कॉन्ट्रासेप्टिव्ह जर घेत असेल तर बघा पहिलं काय असणार आहे कंपल्सरी ज्याला बेसिकली असं त्याचे कॉन्ट्रासेप्टिव्ह युज करायचं ना त्यानं फेस करायचं इरेग्युलर पिरियड्स. सर आताच इरेग्युलर आहे, आताच इरेग्युलर आहे, ते युज केल्यानंतर आणखीन किती धिंगाणा होणार आहे विचार करा मग. हा. इट्स बेटर टू डोंट यूज दिस काय असणार आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह. सेकंड काय असणार आहे मूड स्विंग, हे तर काय सांगायचीच गरज नाही राईट ना. पिरियड्स येण्याच्या अगोदर पिरियड्स मध्ये आणि पिरियड्स गेल्यानंतर ना 10-15 दिवस मूड स्विंग असंच असतं राईट ना. 10-12 दिवस कुठेतरी आम्ही नॉर्मल पर्सन सारखं वागत असतो, बाकीचे तर 15-20 दिवस विसरूनच जा, जो आला तो गेला मेला राईट ना, अशी कंडिशन असणार आहे. डिप्रेशन रेग्युलरली हॅबिट आहे आमची, आवडता बेसिकली आमचा म्हणजे कसं असणार आहे मेन झाले वेट गेन तर कंपल्सरी होताना बघायला भेटणार बिकॉज ऑफ वॉट स्टेरॉइडल हार्मोन्स आर ते कसं असणार आहे अनाबॉलिक स्टिरॉइड्स मेनली मेन्शन केले जाणार की जे बॉडीचे वेट गेन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. सोअर ब्रिस्ट राईट ना, थोडंसं इचिंग होणं किंवा बेसिकली ब्रिस्टची बेसिकली सायज वरती इम्पॅक्ट होणं राईट ना, अशा केसेस मध्ये येताना बघायला भेटणार आहे. वजनाला इरिटेशन येतं नॉर्मली होताना बघायला भेटणार आहे म्हणून बिकॉज ऑफ वॉट हा बेसिकली असं कसं गेलेला आहे फॉरेन पार्ट बेसिकली बॉडीमध्ये एंटर करतोय. सो डेफिनेटली तिथं काय असणार आहे अशा टाईपचे म्हणजे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि इथं जर का बेसिकली प्रॉपर क्लीननेस मेंटेन करून ठेवली नाही तर डेफिनेटली हायजिनिटी मेंटेन नाही करून ठेवली तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस पण असतात राईट ना. सो हे रिझन दिलेले. नो प्रोटेक्शन अगेन्स्ट काय असणार सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज ऑब्विसली याच्यामध्ये विदाउट युझिंग काय असणार कॉन्डोम एक बेसिकली असं दिलंय जो कॉन्ट्रासेप्टिव्हचं बेस्ट काय असणार मेकॅनिझम इथे मेन मेन्शन करून दिले. मोस्ट ऑफ द नर्सेस गायनेकॉलॉजिस्ट याला सजेस्ट करतात. बट याच्यामध्ये कसं आहे की स्किन टू स्किन डायरेक्टली कॉन्टॅक्ट न येण्यामुळे जो प्लेजरचा कन्सेप्ट असतो ना, तो कुठेतरी एकदम रिड्यूस होताना बघायला भेटणार आहे बिकॉज ऑफ देर इज अ बेस टू स्किन बिटवीन द काय असणार आहे लेदरची बेसिकली लेअर येताना बघायला भेटते रबरची लेअर आहे. मग तिला ओव्हरकम करण्यासाठी लोक काय यूज करतात कॉन्ट्रासेप्शन, आणि ते कॉन्ट्रासेप्शन मध्ये मग रेट वाढतो कशाचा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज राईट ना. रिझन आपण आयडेंटिफाय करू शकतो. लो सेक्शुअल काय असणार ड्राईव्ह होताना बघायला भेटणार आहे कारण की आता या केसमध्ये एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये ज्यावेळी या टाईपचे काय असणार तुमचे हार्मोन ज्यावेळी एंटर करते तर डेफिनेटली तुमच्या रेग्युलर सायकलमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होणार मायग्रेन और इव्हन काय असणार नॉशिया, हेडाक होणं, मळमळणं, थोडंसं बेसिकली असे स्विंग मूड स्विंग्स होणं, या सगळ्या थिंग्स काय असणार इन जनरल मध्ये या हार्मोनच्या केसेसमध्ये जनरेट होताना बघायला भेटणार आहे. सो वी हॅव टू अवॉइड दिस काय असणार आहे ऑल काइंड ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह. बट दिलंय तर आता बेसिकली शिकून घेऊया, बट बाकी त्याच्याशी काही घेणं देणं आपलं नसणार आहे. सहेली बेसिकली नॉन स्टेरॉइडला इन्क्लूड करून दिले. बरं याच्याबद्दल कोणाला काय डाऊट आहे का सांगा.
क्लिअर होतंय? काय केलं जाणार आहे की स्पेसिफिकली वन्स इन अ वीक तुम्हाला असं एनसीडीने सांगितलेलं आहे, राईट ना, वन्स इन अ वीक. बरं याच्यामध्ये साईड इफेक्ट मला सांगा कसे असणार आहेत? फ्यू आहेत. और हाय कॉन्ट्रासेप्टिव्ह काय असणारे व्हॅल्यू येताना बघायला भेटणार आहेत. येस ना. टेक ट्वाइस वीकली फॉर द काय असणार फर्स्ट 3 मंथ साठी, देन काय असणार वन्स इन अ वीक मध्ये दिलेले. म्हणजे काय करायचंय, 3 महिन्यासाठी प्रत्येक वीकला किती घ्यायचे आहेत? 2. किती घ्यायचे आहेत? 2. प्रत्येक वीक मध्ये किती घ्यायचे आहेत? 2. हे कधीपर्यंत घ्यायचंय? 3 महिन्यांसाठी. आता देन त्यानंतर नेक्स्ट जो बेसिकली चौथा महिना असणार आहे, त्या चौथ्या महिन्यामध्ये प्रत्येक वीकला किती घ्यायचे आहेत? 1 घ्यायचे आहेत. समजलं? दिस इज द ऍक्शन ऑफ काय असणार आहे? विच टॅबलेट? सहेली. ध्यानात राहील. तरी गोष्ट काय करायची त्याच्यामध्ये नॉन स्टेरॉइडल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वन्स अ वीक, ट्वाइस अ वीक फॉर द काय असणार आहे फर्स्ट 3 मंथ्स. 8 टॅबलेट्स तुम्हाला त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून टाकलेल्या, राईट ना. कंडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये काय केलं की जस्ट त्याचा ऍक्शन, मोड ऑफ ऍक्शन कसं असणार तो दिलेला. इनिशियल 3 मंथ्स, राईट ना. डे फिक्स करून घ्या आवडीचा, संडे माझा आवडीचा फिक्स करून टाका तिकडे, मंडे माझा एक आवडीचा, काय ना तसं करून टाका. मंडे पण असं नाही करायला पाहिजे, 2 दिवस तरी मध्ये गॅप आले पाहिजे, त्यानुसार घ्या. नॉन स्टेरॉइडल असल्यामुळे 99% बघा किती जबरदस्त याचा काय असणार आहे, ते तुम्हाला याच्यामध्ये कॉन्ट्रासेप्शनचा इफेक्ट येताना बघायला भेटणार आहे. ड्रॉबॅक असणार आहे वेट गेन होताना बघायला नॉशिया, वॉमिटिंग, हे नॉर्मल बेसिकली कॅरेक्टर सीपीजेस आपण आयडेंटिफाय करू शकतो. स्पर्मिसिडल काय असणार आहे फॉर्मेशन, तर ह्या पण बेसिकली बैल आहेत, राईट ना. या टाईपचे काय असणार आहे जेलीज, क्रीम्स वर काय असणारे फोम्स इथे येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. ते काय करणार आहेत? किलिंग द काय असणार आहे स्पम. सेकंड काय असणार आहे ब्लॉकिंग द सर्विक्स आणि इंट्रो द काय असणार युटरस. स्पमची बेसिकली काय असणार आहे ते काय असणार स्लो डाऊन द काय असणार स्पम मुवमेंट. हे त्यांच्यामध्ये स्पर्मिसिडल जे असणार त्यांचं वर्क केमिकल मेनली बेस्ट करून लागतं, ते एवढं काय सोने विचारत नाही. स्पर्मिसिडल जे काय असणार आहे ते कधी युज करायला पाहिजेत असं सांगितलं, कधी असणार आहे बघा बिफोर दी काय असणार आहे बेसिकली कॉयटस, राईट ना. त्याच्यामध्ये वजना आणि सर्व्हिसच्या रिजन मध्ये जस्ट बिफोर द काय असणार 10 to 16 मिनिट्स बिफोर द अप्लाय करायला पाहिजे. समजतंय? आफ्टर दी नाही, राईट ना. बिफोर दी काय असणार आहे बेसिकली इथे मेनली मेन्शन करून दिले. हा आता कसं नॉलेज कमी असलं की प्रॉब्लेम होतोय. नॉट टू बी वॉश इमिडिएटली आफ्टर द काय असणार आहे सेक्स मेंटेशन करून दिले. जर का मेल अँड फिमेलचा क्वार्टर जर संपला असेल तर इमिजिएटली वॉश आउट नाही करायला पाहिजे. सर रिझन काय असतं की बेसिकली काय अजून पण लाईफ कंडिशन मध्ये आणि ते अजून किल झालेले नाहीये. त्यांना किल होण्यासाठी कोणती तर आपली क्रीम्स असणार, ती क्रीम्स काय करणार त्यांना बेसिकली मारताना बघायला भेटणार आहे. मस्ट स्टे इनसाइड द काय असणार आहे 5 to 6 hours आफ्टर द काय असणार सेक्स. सो रॅपिडली काय असणार आफ्टर 3 to 4 hours, राईट ना. रिप्ले सॉरी ते बेसिकली वॉशआउट करताना बघायला भेटतं 3 to 4 hours नंतर तुम्ही त्याला तेच होताना बघायला भेटतं. सो इन जनरल मध्ये दिलेलं, बट अल्टिमेटली यांचा पण काय असणार आहे काय ना काहीतरी मिसयूज आहे बिकॉज ऑफ वॉट. याचा पण काय असणार आहे प्रॉब्लेम होताना बघायला भेटणार, जे फोम असणार आहेत क्रीम्स असणार आहेत. मला सांगा व्हॅजिनल कॅव्हिटीची जी बेसिकली पीएच असणार आहे ते चेंज करणार आहेत. पीएच जर का चेंज झाला होऊन त्या सगळे इन्फेक्शन परत चालू होणार. बरं सगळेच केमिकल फिमेलच्या बेसिकली त्या डेलिकेटेड पार्ट मधला जो रिजन असणार तर डेफिनेटली काय असणार आहे इन्फेक्शन कॉज करू शकतात. नो प्रोटेक्शन अगेन परत एसटीआय. इफेक्ट ऑन काय असणार लिमिटेड टाइम्स ओनली वन अँड शुड बी काय असणार आहे रिपेल्ड आफ्टर काय असणार 3 hours. फर्दर दिले वजनल काय असणार आहे इरिटेशन होताना बघायला भेटणार आहे, इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. तेच पॉईंट इथे मेनली मेन्शन करून दिलं. कॉन्ट्रासेप्शन मध्ये इंट्रायुटेरिन डिव्हाइसेस मध्ये आपण होपसो तुम्हाला कॉपर्टी बद्दल, लिप्स लूप बद्दल आणि मल्टीलोडर बद्दल हे सगळे पॉईंट्स कव्हर करून टाकलेले आहेत. सो यांना पण तुम्ही असं रिवाइज करून घेऊ शकता, जास्त काही वेगळं बाकी राहिलेलं नाही. सो ओव्हरऑल पॉईंट दिले. आणि एक टॉपिक जर का याच्यामध्ये डिस्कस करायला गेला तर एक तुम्हाला सांगायचं राहिलं बघा आयपीएस बद्दल मला दाखवतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आयडी त्याचं लिहिलं लॉंग फॉर्म तुम्ही लिव्हन ऑर येस लिव्हन ऑर जेस्ट्रल, राईट ना. लिव्हन ऑर जेस्ट्रल, ओके लिव्हन ऑर जेस्ट्रल. येस एमर्जन्सी पिल्स. प्रेग्नन्सी आफ्टर काय सांगितले सेक्शुअल इंटरकोर्स. आतापर्यंत सगळ्या बेसिकली ज्या गोष्टी आपण युज केल्यात बिफोर द क्वायटस होत्या, सेक्शुअल इंटरकोर्सच्या अगोदर होत्यात. आता ही आयपीएल असणार आहे ही एक अशी आयपीएल बघायला भेटणार आहे जी आफ्टर ते काय असणार आहे सेक्शुअल इंटरकोर्स मेनली युज केलेला असणार आहे. सो इथे बेसिकली त्याचे काही रिझन मेनली इन्क्लूड केलेले असणार आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. जर का एखाद्या फिमेलमध्ये प्रेग्नन्सी जर राहिली कशामुळं अनसेफ क्वायटस, फेल्युअर ऑफ कॉन्ट्रासेप्शन और काय असणार आहे रेप कंडिशन मध्ये, तर त्या फिमेलला कोणतं टॅबलेट देऊ शकतो आपण, ही बेसिकली एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन आपण देऊ शकतो. काय सांगतात बघा ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन और इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन कॉम्बिनेशन विथ 72 hours ऑफ द क्वार्टर्स हॅव बीन फाउंड टू बी काय असणार व्हेरी इफेक्टिव्ह ऍज अ एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह मॉर्निंग आफ्टर द काय असणार मॉर्निंग आफ्टर पिल्स मेनली मेन्शन करून दिले. म्हणजे त्या फिमेलमध्ये विदिन 72 hours मध्ये
राईट ना. 14th जर का बेसिकली क्वार्टर जर झाला असेल तर 14, 16, 17 हे फक्त 3 दिवस असे असणार की ज्याच्यामध्ये ती टॅबलेट घेऊ शकते. जर का 3 दिवसाच्या टॅबलेट जर घेतली तर ठीक, 3 दिवस जर का टॅबलेट घेतली नाही तर इश्यू क्रिएट होऊ शकतो, प्रेग्नन्सी राहू शकते. सो अशा फॉर्म मध्ये काय असणार, त्याचे पिल्स मेंटेनेशन करून दिलेल्या एमर्जन्सी पिल्स मध्ये तुम्हाला एक माहिती असली पाहिजे. या टाइप मध्ये बघा तुम्हाला अशी खूप वेळा बघायला भेटणार आहे बघा. लिव्ह इन ऑर जेस्टल बेसिकली काय असणार, मेडिकल कंटेंट त्याच्यामध्ये माहिती असायला पाहिजे. आयपीएल मध्ये कोणतं केमिकल असतं, लिव्ह इन ऑर जेस्ट्रल, हा बेसिकली काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या. असे खूप सारे बघा ऍड येतात राईट ना, टीव्हीज वरती अशा ऍड बघायला भेटणार, ते तुम्ही मेन्शन करून टाकले. सो काय करतोय बघा, डिले और प्रिव्हेंट ओव्युलेशन, लिव्ह इन ऑर जेस्टल. सेकंड काय असणार आहे, थिकनिंग ऑफ सर्वायकल म्युकस टू एंट्री ऑफ द काय असणार आहे स्पर्म. और लास्ट वन काय असणार आहे, प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ काय असणार आहे एम्ब्रियो. तर जसं आपण प्रोजेस्टेरॉनची ऍक्शन बघितली होती, एक्झॅक्टली सेम कंडिशन ते दिलेले आहे, वेगळं काही नाहीये याच्यामध्ये. सो ती गोष्ट इथं मेनली मेन्शन करून दिली. हाऊ टू यूज मेनली मेन्शन करून दिले. बेस्ट बिफोर द काय असणार आहे मेनली मेन्शन केले, अनप्रोटेक्टेड सेक्स झाला असेल किंवा काय असणार रेप जर झाला असेल तर त्या केसमध्ये त्या फिमेलनं बिफोर ती काय असणार आहे 72 hours राईट ना. 72 hours संपण्याच्या अगोदरच बेसिकली एमर्जन्सी घ्यायला पाहिजे. इफिशियन्सी थोडीशी कमी येताना बघायला भेटणार, नक्कीच काय ना काहीतरी इश्यू त्याच्यामध्ये होऊ शकतो. सो कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स मध्ये आपण या टाइपच्या बेसिकली इन्क्लूड केले. उद्याच्या लेक्चरला आपण सर्जिकल लास्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड बघणार आहे. बरं, तुम्ही आता बघताय या सगळ्यांच्या मध्ये कुठं ना कुठेतरी इफिशियन्सी 100% आहे का नाही, 100% आहे का? तर अल्टिमेटली मला काय सांगायचं समजतंय का, तुम्ही किती बेसिकली शिका, अल्टिमेटली कुठे ना कुठेतरी ज्याच्या इथं लिहिलंय टप्पा, त्याला भेटणारच आहे टप्पा, त्याला तुम्ही काय करू शकत नाही माहिती ना. सो इट्स बेटर टू काय करा माहितीये का, या सगळ्या गोष्टीतून आपलं दूर राहिलेलंच बेस्ट आहे, नाहीतर पक्का बँड वाजून जाईल. ओके.